ओके, यू कॅन स्टार्ट मिलिंद. ओके, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला वक्ता आहे अविनाश सोमण. तर अविनाशची थोडक्यात ओळख करून देतो की अविनाश आपल्या शाळेमध्ये जोशी हायस्कूल मध्ये पहिल्यापासून नव्हता. तो दादरला राहत असल्यामुळे छबिलदास मध्ये होता आणि 11वीला तो जोशी हायस्कूल मध्ये पहिल्यांदा आला. त्याच्यामुळे त्याचा सहवास आपल्याला फक्त एकच वर्ष लाभला, परंतु त्या एक वर्षामध्ये अविनाश असलेल्या त्याच्या कर्तबगारीमुळे तो सगळ्यांना माहीत झाला. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना तो म्हणजे अविनाशला चांगल्यापैकी ओळखतात, परंतु काही लोक असे असतील ज्यांना अविनाश बद्दल जास्ती माहित नसेल, त्यांच्यासाठी मी थोडीशी शॉर्ट मध्ये त्याचं इंट्रोडक्शन करतो. तर अविनाशला पहिल्यापासून ह्याची नाट्य क्षेत्राची आवड होती आणि त्यातल्या त्यात त्याला दिग्दर्शनामध्ये जास्त रुची होती आणि त्यामुळे शाळेचे स्नेहसंमेलन, नवरात्रोत्सव, गणेशोत्सव वगैरे ठिकाणी त्यांनी नाटकं बसवायला, एकांकिका बसवायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही गोष्टी त्यांनी चालू केल्या. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये 11वीला तो डोंबिवलीमध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी डोंबिवलीतल्या नाट्य चळवळीमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि स्वतःच्या 2 नाट्य संस्थांची त्यांनी स्थापना केली. एक कला प्राजक्त आणि थिएटर ऍक्टिव्हिटीज अशा 2 नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केल्या आणि नाट्यप्रेमी लोकांना गोळा करून लोकांकडून म्हणजे त्याचं फंड रेझिंग आणि हे म्हणजे ही वॉज अ व्हेरी गुड ऑर्गनायझर आणि त्या गोष्टीमध्ये त्याला पहिल्यापासून रस असल्यामुळे त्यांनी ते दोन्ही संस्था चांगल्या प्रकारे चालवल्या. त्याच्यामध्ये डोंबिवलीमध्ये होणाऱ्या नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला आणि सलग 3 वर्ष त्याची लेकुरे उदंड झाली, काळे बेट, लाल बत्ती आणि दंबद्वीपचा मुकाबला अशी 3 नाटकं त्यांनी एकांकिका किंवा नाटकं सादर केली आणि सलग 3 वर्ष त्याला दिग्दर्शनाचं पारितोषिक मिळालं. त्याच्यामुळे हे फार कौतुकाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि डोंबिवलीच्या नाट्य वर्तुळामध्ये तो एकदम फेमस झाला. त्याच्यानंतर त्यांनी 1989 साली नोकरीमुळे याला जास्ती वेळ न देता आल्यामुळे त्यांनी या सगळ्या ऍक्टिव्हिटीजना पूर्णविराम दिला, परंतु त्याचं नाट्यप्रेम चालू आहे, आजतागायत चालू आहे आणि त्यामुळे तो त्या दृष्टीने काही ना काही गोष्टी तो करत असतोच. नाटका व्यतिरिक्त त्यांनी मग इंजिनिअरिंग कंपनीमध्ये नोकरी केली काही वर्ष. त्यानंतर 97 साली त्यांनी स्वतःची सोमण मायक्रो ॲक्युरेट नावाची इन्स्पेक्शन एजन्सी अशी एक कंपनी चालू केली आणि त्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन त्यांचं इन्स्पेक्शन करण्याची त्याला कामं मिळत गेली आणि ते मला वाटते ती ऍक्टिव्हिटी अजूनही चालू आहे. म्हणजे तो रिटायर्ड झालेला नाहीये आपल्यासारखा, बऱ्याचशा लोकांसारखा. या व्यतिरिक्त हायकिंग, ट्रेकिंग वगैरे चांगल्या त्याला आवड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांना एकत्र गोळा करून काहीतरी कार्यक्रम करायचे याची त्याला फार आवड आहे आणि आपल्या मागच्या 50 वर्षाच्या ज्या स्नेहसंमेलनामध्ये त्याची ऑर्गनायझर म्हणून एक फार मोठी भूमिका त्यांनी निभावली. म्हणजे त्याला त्याची आवड आहे आणि त्याला त्याच्यासाठी काही आग्रह किंवा काही हे करायची गरज लागत नाही. तो स्वतःहून पुढे होऊन त्यांनी बरीचशी कामं आपल्या अंगावर घेतली आणि ती यशस्वीरित्या करून दाखवली. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे अविनाश. आता याच्या पुढचं तुझं प्रेझेंटेशन तू चालू करावंस ही विनंती. धन्यवाद. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा माझा जो विषय आहे तो आहे भरत मुनींचे नाट्यशास्त्र. बेसिकली हा जो विषय आहे हा विषय काही सादरीकरणाचा नाहीये किंवा काही मी प्रेझेंटेशन करीन, काही स्लाइड म्हणजे मी दाखवणार आहेच, पण असं काही असं हे त्याच्यामध्ये हे नाही. हा बराचसा अकॅडमिक पोर्शन याच्यामध्ये असणार आहे. मी भरत मुनींचं नाट्यशास्त्र वाचल्यानंतर, त्याचा अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर मी त्याच्यावरती काही नोट्स वगैरे काढल्या होत्या. त्या सगळ्याचं कंपायलेशन करून मी आजचं माझं प्रेझेंटेशन केलंय आणि तुम्हाला सगळ्यांना ते समोर दिसावं
म्हणजे मी नुसतं बोलत गेलो तर मी काय बोलतोय ते पुढच्या क्षणाला समोरचा माणूस विसरून जाऊ शकतो. म्हणून तो स्क्रीन मी तुमच्या पुढे ठेवणार आहे. तर सर्वसामान्यपणे सर्व नाटकवाले, नृत्यवाले, सादरीकरणवाले ज्या श्लोकांनी सुरुवात करतात त्या श्लोकांनी मी आज सुरुवात करणार आहे. तर भरत मुनींचे नाट्यशास्त्र, स्लाइड दिसते ना? नाही दिसत. नाही दिसत आहे नाही. आता? नाही. शेअर तर सगळे वेगळे लोक दिसतात. नाही, एक मिनिट मी परत शेअर करतो. शेअर कर. Anju Atre, are you sharing the screen? Don't share the screen, please. आता दिसतंय का? Yes. दिसतंय ना? ओके. तर हा आजचा विषय आहे भरत मुनींचे नाट्यशास्त्र. काहीतरी गडबड नाही, आता दिसतोय एक स्क्रीन दिसतोय. सारखा एको येतोय. आंगिकम भुवनम वाचिकम सर्व आहार्यम तम एको येतोय. कुणीतरी एकाच खोलीमध्ये दोन इन्स्ट्रुमेंट्स वरती जॉईन झालंय. एका खोलीमध्ये एकच इन्स्ट्रुमेंट ठेवा. सुनीता, गरजे झूम बंद कर मागून. तर आंगिकम भुवनम वाचिकम सर्ववाङ्मयम् आहार्यम चंद्र तारादि तम नुमः सात्विकम शिवम. संपूर्ण ब्रह्मांड हे ज्याचं शरीर आहे, ज्याची वाणी ही सर्व भाषांचं सार आहे, चंद्र तारे ही ज्याची आभूषण आहे, अशा शुद्ध सात्विक भगवान शिवाला नमस्कार असो. तर याच्यामध्ये महत्वाचा भाग जो आहे तो हा श्लोक सर्वसामान्यपणे सगळे नाटकवाले जे आहेत ते नाटकाची सुरुवात वगैरे म्हणत असतात. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार. हे एको काय येतोय? एक मिनिट थांब. गरजे झूम जे चालू होतं ते बंद केलं, पण तरी देखील येतोय. याचा अर्थ दुसरे कोणीतरी एकाच रूम मधनं दोन इन्स्ट्रुमेंटमध्ये जॉईन झालं. एका रूम मध्ये दोघांनी जॉईन केले का? सुनीता, इतर सगळ्यांना म्यूट करून टाक. अविनाश सोडून सगळ्यांनी म्यूट करा. करू का सुरू? मिलिंद, अविनाश चालू कर. तर तुम्हाला एक गोष्ट मला या बाबतीत सांगावीशी आवडेल सांगायला.
एकदा ब्रह्मदेव ब्रह्मलोकामध्ये तपस्साधना करत बसलेले होते. ही तपस्साधना त्यांची चालू असताना देव, मानव, दानव, राक्षस, त्याच्यानंतर आणखी जे कोणी या पृथ्वी तलावरती 2 पायाचे सगळे लोक होते, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा, हे सगळे त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या पुढे हात जोडून उभे राहिले. ब्रह्मदेवानी जेव्हा डोळे उघडून बघितलं तेव्हा त्यांनी बघितलं की अरे हे सगळे आपण निर्माण केलेली जी सगळी काही प्रजा आहे ती आपल्यासमोर येऊन उभी राहिलेली आहे. ब्रह्मदेवानी विचारलं की काय रे बाळांनो, का तुम्ही इथे आलात, काय काम आहे, सगळे एकदम आलात. तर इंद्रदेवानी ब्रह्मदेवाला सांगितलं की ब्रह्मदेवा, वेद वाचण्याचा अधिकार हा फक्त ब्राह्मणांना आहे. मानव तुम्ही निर्माण केला, मानवामध्ये नंतर मनुनी वर्ण निर्माण केले आणि वेद वाचनाचा अधिकार फक्त त्यांनी ब्राह्मणांना दिलेला आहे. परंतु सर्व लोकांना एकत्र येऊन काहीतरी सादर करता येईल असं तुम्ही काहीतरी निर्माण करा. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे, ही कल्पना चांगली आहे. आणि मग त्यांनी भरत नावाचे जे मुनी होते त्यांना सांगितलं की हे मुनिवर्य, इथे तुम्ही आता जी काही चर्चा झाली ती ऐकलेली आहे आणि या चर्चेच्या अनुषंगाने सर्व लोकांना एकत्रितपणे सादर करता येईल असं तुम्ही काहीतरी सादर करा. आता ब्रह्मदेवांची आज्ञा. भरत मुनी म्हणाले ठीक आहे देवा, मी हे काम लगेच सुरू करतो. आणि मग भरत मुनींनी काय केलं की जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, यातली मूलतत्व त्यांनी एकत्रित केली आणि एक 5वा वेद निर्माण केला ज्याचं नाव आहे नाट्यशास्त्र. आणि 4 वेदांमधनं थोडं 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 त्यांची मूलतत्व घेऊन हा वेद निर्माण केल्या. म्हणजे हे नवीन जे काही निर्माण केलं, जे त्याला आपण नाट्यशास्त्र म्हणतो, पण म्हणून त्याला पंचमवेद असंही म्हणतात. आता याच्यात महत्वाचा भाग आहे की भरत मुनींनी ज्या वेळेला या 4 वेदांमधून जी काही तत्व घेतली, त्या तत्वांची कुठली तत्व घेतली, कुठल्या वेदातनं कुठली तत्व घेतली आणि त्या वेदांचा त्यांनी नाट्यशास्त्रासाठी काय उपयोग केला. तर भरत मुनींनी वेदातील कोणती तत्वे नाट्यशास्त्रात समाविष्ट केली, तर यजुर्वेदामधून भरत मुळात यजुर्वेदात काय सांगितलेलं आहे, तत्व काय आहे, तर यज्ञ करताना म्हणायचे मंत्र आणि विधींचं मार्ग. काय झालं, एकदम फ्रीज झालाय. काहीच आवाज येत नाही. इज फ्रोझन. तर कनेक्शन गेलंय की काय? Avinash, are you there? I think he got logged out. मला दिसत नाहीये तो. लाईट आहेत का? पार्टिसिपेंट्स मध्ये दिसत नाहीये. ही गॉट लॉक्ड आउट आय थिंक. लाईट गेलेली आहे की काय? लाईट गेले की प्रॉब्लेम होतो. त्याला फोनवर मेसेज करून बघ, हा, व्हॉट्सअपवर. कम्प्लीट डिस्कनेक्टेड कसं काय झालं, म्हणजे काय कारण असेल? लाईट गेले की काय? नाही, लाईट गेले की त्याचा झूम इंटरनेट प्रॉब्लेम. डिस्कनेक्ट झालाय, तो परत जॉईन करतोय.
झूम त्याचा डिस्कनेक्ट झालं, परत जॉईन करतोय. स्पीकर ऑन, हे ऑन, व्हिडिओ ऑन. आले. Now we can see you. हा, नाउ यू कॅन सी नो. Yeah. तर आपण कुठे होतो की त्यांनी कुठल्या वेदातून काय घेतलं. मी यजुर्वेदाबद्दल सांगितलं, शेअर पुन्हा ऋग्वेदाबद्दल. करावं लागेल. आ पुन्हा शेअर करावं लागेल स्क्रीन. अच्छा, पुन्हा शेअर करावं लागेल का? ओके, ठीक आहे. दिसतंय? नाही दिसतंय ना? हा, आता दिसतंय. हा, तर ऋग्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ऋग्वेदामध्ये स्तोत्र, प्रार्थना, देवदेवतांची स्तुती, म्हणजे थोडक्यात पाठ्यवस्तू ज्याला आपण टेक्स्च्युअल कंटेंट म्हणतो, त्यातून भरत मुनींनी वाचिक अभिनय घेतला, म्हणजे कथाकथन, संवाद इत्यादी गोष्टी. नंतर आहे सामवेद. तर सामवेदामध्ये जे मंत्र आहेत ते गाऊन म्हणायचे असतात. त्यातनं भरत मुनींनी संगीत आणि गायन घेतलं आणि त्याला त्यांनी नाव दिलं आहार्य अभिनय. त्याच्यामध्ये वातावरण निर्मितीसाठी शरीरावरती आपण म्हणजे जो काही पोशाख, कॉस्ट्युम वगैरे हे जे आपण घालतो त्याला आहार्य. आहार्य याचा अर्थ बाह्य. मनुष्य शरीरा व्यतिरिक्त आणि त्याच्या भावभावनांच्या व्यतिरिक्त जे काही बाहेरचं आपण वापरतो नाटकामध्ये त्याला आहार्य म्हणतात. तर तो आहार्य अभिनय. चौथा वेद आहे अथर्ववेद. अथर्ववेदामध्ये काय सांगितलंय की दैनंदिन जीवनातील समस्या, त्याच्यावरचे उपचार, जादूटोणा आणि सांसारिक कार्याशी संबंधित गोष्टी. तर हे सगळं जीवनाशी संबंधित असल्यामुळे त्याच्यामध्ये रस आणि भावना या जास्त प्रमाणात आहेत. तर त्याच्यामधून भरत मुनींनी रस आणि भावना घेतल्या आणि त्याला नाव दिलं सात्विक अभिनय. तर सात्विक अभिनय म्हणजे काय, तर प्रेक्षकांना कथानकाशी एकरूप करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या, थोडक्यात प्रेक्षकांना कथानकाचा अनुभव द्यायचा किंवा प्रेक्षकांना कथानकाशी कनेक्ट करायचं. आता हे 4 अभिनय आपण जे पाहिले, तर ह्या 4 अभिनय, मुळात अभिनय म्हणजे काय, तर अभिनय हा शब्द एक संधी आहे. अभि अधिक नी, नी म्हणजे नयती, नेणे, आणि अभि हा उपसर्ग आहे त्याला, कडे नेणे किंवा कोणाकडे तरी नेणे, पोचवणे. अभिनय म्हणजे पोहोचवणे, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे. आता हे जे 4 अभिनय प्रकार आहेत, आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक, या 4 अभिनयांच्या नुसार त्यांची काही उदाहरणं आपण याच्यामध्ये आता मी सांगणार आहे बोलताना. तर आंगिक अभिनयामध्ये एक आपण वाक्य घेऊ, ते नाटकात लिहिलेलं असतं कंसामध्ये की राजा दरबारात आला. आता जेव्हा आपण म्हणतो की राजा दरबारात आला, तेव्हा जो येणारा आहे दरबारामध्ये तो राजा आहे. तो राजा वाटला पाहिजे, तो राजा दिसला पाहिजे, त्याचे हावभाव, चालणं, बोलणं, वागणं हे सगळं राजासारखं असलं पाहिजे. म्हणजे तिथे तो आंगिक अभिनय झाला. या आंगिक अभिनयामध्ये भरत मुनींनी एकूण 64 मुद्रा सांगितलेल्या आहेत, हाताच्या आणि शरीराच्या. शरीराच्या ह्याला जनरली मुद्रा म्हणत नाहीत, पोस्चर्स म्हणतात, किंवा शरीराच्या ज्या काही आपण हालचाली करतो त्या म्हणतात, पण त्या त्यांनी टोटल 64 सांगितले. त्याच्यामध्ये असंयुक्तिक, हातांच्या असंयुक्तिक म्हणजे एका हाताने करावयाच्या 24 मुद्रा आहेत, आणि संयुक्त मुद्रा म्हणजे 2 हातांनी करायच्या मुद्रा त्या 13 आहेत, आणि शारीरिक मुद्रा 27 आहेत, किंवा शारीरिक 27 हालचाली भरत मुनींनी त्याच्यात सांगितलेल्या आहेत. आता हे जे भरत मुनींनी या मुद्रा सांगितल्या त्या नाटकामध्ये आणि नृत्यामध्ये दोन्हीकडे वापरल्या जातात. मगाशी मी अभिनय म्हणजे काय हे सांगताना एक सांगायला विसरलो की अभिनय याचा अर्थ प्रेक्षकांसमोर जे सादर केलं जात असेल ते त्याच्या खऱ्या स्वरूपापर्यंत त्यांना पोहोचवणं म्हणजे अभिनय. आता अभिनयाचा जो दुसरा प्रकार आहे वाचिक. वाचिक अभिनय म्हणजे आपण रंगमंचावर कसे बोलतो किंवा कसं बोलायला हवं त्याच्यासाठी मी एक वाक्य घेतो इकडे, की एक वाक्य आहे, वाईट अवस्थेत दिवस गेल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली.
नॉर्मल कोर्समध्ये हे वाक्य कसं म्हणायला पाहिजे? वाईट अवस्थेत दिवस गेल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली. पण त्याच्यातला पॉज जर बदलला आणि चुकीच्या शब्दावर जोर दिला तर त्याचा अर्थ बदलतो. वाईट अवस्थेत दिवस गेल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली. तर हे एक वाचिक अभिनयाचं मी उदाहरण दिलं. अजून मी काही वाचिक अभिनयाची उदाहरणं देणार आहे. आत्ता मी एक तुम्हाला इथे वाचिक अभिनयाचं उदाहरण देतोय, ते बघा तुम्ही. म्हणजे आंगिक आणि वाचिक असं दोन्ही आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत मी कोण होते तुझी? ना धड मी कुमारिका होते, ना मी विधवा होते. मी तुझ्या बरोबर राहत नाही म्हणून तुझी बायको नव्हते, आणि अजून काय म्हणू, कायदेशीर घटस्फोट झाला नाही म्हणून बायको होते. तुला कल्पना आहे का आशिष, मी आरशात स्वतःला बघायचे ना तेव्हा मलाही प्रश्न पडायचा, अरे ही बाई नेमकी कोण आहे, तिचं अस्तित्व काय आहे? या अशा परक्या अनोळखी बाईला रात्री अपरात्री फोन करून तुझ्या घरी राहायला बरोबर. एक मिनिट नाही ना, मला बोलायचं, एक मिनिट. हा नाही बोलतो, नाही काय नाही, बाहेर हॉलमध्ये बसून आई आणि दीदी समोर अजून तू आभाडी काढायचे नव्हते स्वतःचे, म्हणून आत बोलते. आता बोल. हा बोल काय? हे जे उदाहरण मी आत्ता दाखवलं, हे वाचिक अभिनयाचं उदाहरण आहे. आता याचबरोबर मी तुम्हाला एक आंगिक अभिनयाचं उदाहरण इकडे दाखवणार आहे. उदाहरण सुरू केलंयस का? हा, उदाहरण सुरू केलंयस, दिसत नाहीये काही. दिसत नाहीये? नाही, मला तरी दिसत नाहीये. नाही दिसत. एक मिनिट. एक मिनिट मी ते बंद करतो. ते का दिसत नव्हतं माहिती नाही मला. त्यातलं व्हिडिओ ऍप्लिकेशन पण तुला शेअर करायला लागेल, नुसतं स्क्रीन चालणार नाही. मगाच दिसलं का? नाही, फक्त ऐकायला होतं, त्याच्यानंतर काही दिसलं नाही. ऐकायला आलं.
बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. एनिवे, ते मी नंतर परत दाखवतो. तर आंगिक, वाचिक, आहार्य हे 3 अभिनय झाले. पुढचा अभिनय आत्ता तर हे तर दिसतं आहे. स्क्रीन दिसतोय, पीडीएफ फाईल दिसते. पीडीएफ फाईल दिसते ना? हो हो. ओके, ठीक आहे. सात्विक अभिनयामध्ये त्यांनी स्थायी भाव काही सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये रती, हास्य, शोक, क्रोध, उत्साह, भय, जुगुप्सा, विस्मय त्याची प्रचलित नावं दाखवलेली आहेत. आणि ऍक्च्युली भरत मुनींनी 8 रस सांगितलेले आहेत. आपण 9 रस म्हणतो, पण भरत मुनींनी 8 रस सांगितलेले आहेत. शृंगार, हास्य, करुण, रौद्र, वीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, त्या प्रत्येक रसाचा स्थायी भाव वरती दिलेला आहे. शृंगार रसाचा स्थायी भाव रती आहे. त्याचं प्रचलित आपण जर नाव बघितलं तर प्रेम, भक्ती, मातृत्व असं हे आहे. आणि शांत रस जो आहे त्याचं तो जो या नाट्यशास्त्रामध्ये आणला तो अभिनव गुप्तानी आणला. अभिनव गुप्ताबद्दल मी नंतर सांगेन. तो शांत रस हा 9वा रस अभिनव गुप्तानी आणला. हा यांनी आणला नाही, कुणी भरत मुनींचा नाही येतो. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये एक महत्वाचा सिद्धांत मांडला, ज्याला रससिद्धांत म्हणतात. म्हणजे नाटकामध्ये किंवा नृत्यामध्ये मनामध्ये येणारे भाव, त्याच्यातनं निर्माण होणारा रस तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आणि मग प्रेक्षकांना त्याचा आनंद मिळणार. हा बेसिकली तो सिद्धांत आहे. आता त्याची जे हे आहे पीडीएफ ती मी दाखवतोय. रस आणि भाव याच्यातील संबंधांवर भरत मुनींनी भर दिलेला आहे. रस हा नाट्यकृतीचा आत्मा आहे. रस हा एक अनुभव आहे बेसिकली, जो प्रेक्षकांना नाट्यकृतीतून मिळतो. रस म्हणजे नाट्यकृतीतून मिळणारा अनुभव. भाव म्हणजे नाट्यकृतीत व्यक्त होणाऱ्या विविध भावना. स्थायी भाव, संचारी भाव, शारीरिक प्रतिक्रिया आणि क्षणिक भावना यांच्या संयोगाने रस निर्माण होतो. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये फक्त अभिनयाबद्दलच सांगितलेलं आहे का? तर नाही. भरत मुनींनी नाट्यशास्त्रामध्ये अनेक गोष्टींच्या वरती विचार केलेला आहे आणि त्यांनी ते मांडलेलं आहे आपल्या याच्यामध्ये. तर ते त्यांनी काय मांडलेलं आहे? ह्या ज्या इथे मी लेफ्ट हँड साईडला सगळं लिहिलेलं आहे, या एवढ्या गोष्टी भरत मुनींनी मांडल्या आहेत. त्यांनी अभिनय तर मांडला आहेच, पण नाट्यगृहाचे त्यांनी 3 मुख्य प्रकार आणि 3 उपप्रकार मांडलेले आहेत. संगीत आणि नृत्य याच्याबद्दल त्यांनी बरंच लिहिलेलं आहे नाट्यशास्त्रामध्ये. त्याच्यानंतर संगीत साथीसाठी आवश्यक वाद्य कुठली, तर तंतुवाद्य, तालवाद्य, वातवाद्य. तर हे तुम्हाला माहिती आहे, तंतुवाद्य, तालवाद्य तुम्हाला माहिती आहे. वातवाद्य म्हणजे फुंक मारून जी वाद्य आपण वाजवली जातो ती. आणि घनवाद्य, घनवाद्य म्हणजे झांज, धातूवर धातू आपटून जे आवाज निर्माण होतात ती वाद्य. नंतर भावना. भरत मुनींचं म्हणणं आहे की नाट्यम भावानुकीर्तनम. आपल्या मनाची मानसिक स्थिती आणि निर्माण, म्हणजे पात्राच्या मनाची मानसिक स्थिती आणि निर्माण होणाऱ्या भावना, याला ते भावना असं म्हणतात नाटकामध्ये. आणि पुढचा मुद्दा त्यांनी पुढचं जे आहे ते रस. कोणत्याही कलाकृतीतून प्रेक्षकांना मिळणारा भावनिक अनुभव म्हणजे रस. नंतर मगाशी आपण बघितले ते 4 प्रकारचे अभिनय प्रकार. नंतर भरत मुनींनी नाट्य काव्य याच्यावर, नाट्यकाव्य म्हणजे नाटकाची संहिता किंवा जे काही सादर केलं जाणार असेल त्याची संहिता. त्याच्यामध्ये भाषा, अलंकार, छंद, वृत्त,
वाचिक अभिनय, त्याची शब्दफेक कशी करायची, या सगळ्या संदर्भामध्ये भरत मुनींनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर येतं ते नाट्यवस्तू, म्हणजे कथानक बेसिकली नाटकात. नंतर नाट्य पात्र कशी असावी, तर नाटकात भूमिका करणारे नट कसे असावेत, त्यांचं शरीर कसं असावं, त्यांची वृत्ती कशी असावी, त्यांच्या अंगात कोणते गुण असावेत एक माणूस म्हणून, त्याच्यावर भरत मुनींनी लिहिलेलं आहे. नंतर भरत मुनींनी दशरूपक म्हणजे नाटकाचे 10 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. पुढे भरत मुनी बंद झालं. हा, इट्स फ्रोझन अगेन. मिलिंद, त्याला फोनवर सांग, इज फ्रोझन. एक मिनिट. परत बंद झालाय. हा, ओके. परत त्याचा झूम हे झाला, डिस्कनेक्ट झाला. तो काहीतरी चुकीचं बटन दाबतोय बहुतेक. हे मध्ये मध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम येतोय माझ्याकडे. एनिवे, आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? तू ते स्लाइड वगैरे बंदच कर आता. तू बोलत राहा फक्त. तुझं मला वाटतं काहीतरी कुठेतरी दुसरंच भलतं क्लिक होतंय आणि ते तू बाहेर जातोस. नाही, क्लिक होत नाहीये भलतं. ती स्लाइड आहे त्याच्यावरच मी करतो आहे. ऐकू तर येते, कारण हे समोर नसेल तर माझ्याकडे कॉपी नाहीये रे त्याची. अच्छा, बरं ठीक आहे. हा, आपण आता हे मला परत शेअर करावं लागेल ना. येस. आलं, दिसलं ना, सॉरी. आता भरत मुनींनी नाट्यगृहाचे एकूण 3 प्रकार सांगितलेले आहेत. विकृष्ट नाट्यगृह, चतुरस्त्र नाट्यगृह आणि त्र्यस्त्र नाट्यगृह. त्रस्त नाही, त्र्यस्त्र. विकृष्ट म्हणजे आयताकृती, चतुरस्त्र म्हणजे चौरस आणि त्र्यस्त्र म्हणजे त्रिकोणी. त्याची डायमेन्शन्स इकडे दिलेली आहेत, पण त्याच्यामध्ये न जाता भरत मुनींनी या नाट्यगृहासाठी जमीन कशी पाहिजे तेही सांगितलेलं आहे. शास्त्र आणि असं तसं करून नाट्यगृह बांधण्यापूर्वी मेन कोर ह्याच्यामध्ये मी आहे, त्यामुळे तसं बद्ध करून मला जरा ते हा, तर सर्वप्रथम जमिनीच्या भूखंडाचं परीक्षण करावं. टणक, कठीण, काळ्या किंवा पांढऱ्या नसलेल्या जमिनीवर नाट्यगृह बांधावं. ते साफ करावं, नांगरावं, त्यातलं घाण, केर, कचरा हे सगळं त्यांनी एवढ्या डिटेलमध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आता ही नाट्यगृहाची काही हे मी इथे दिलेले आहेत फिगर्स, त्याच्या डिटेलमध्ये आपण जाऊया नको. बेसिकली नाट्यगृह हे पूर्व पश्चिम असावं, लांबी त्याची पूर्व पश्चिम असावी, रुंदी उत्तर दक्षिण असावी. त्या नाट्यगृहाचे 2 भाग करावे समान. त्याच्यातला जो पूर्वेकडचा भाग आहे त्याच्यात प्रेक्षकांनी बसावं. दुसरा जो पश्चिमेकडचा भाग आहे त्याचे आणखी 4 भाग करावेत समान.
त्यातला पहिला जो भाग आहे तो मधली मोकळी जागा, त्याच्यानंतरचा जो भाग आहे त्याला रंगपीठ म्हणतात. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो रंगशीर्ष, हा थोडा रंगपीठापेक्षा 9 इंच किंवा 18 इंच उंच असावा असं त्यांनी दिलं. तर इंच नाही, त्यांनी हातात दिलेलं आहे, एवढे हात तेवढे हात. आणि त्याच्या मागचा जो भाग आहे तो नेपथ्यगृह. आता हे झालं विकृष्ट नाट्यगृह, हे झालं चतुरस्त्र नाट्यगृह, आणि हे झालं त्रयस्त्र नाट्यगृह. त्रयस्त्र याच्याशिवाय भरत मुनींनी कुठल्या कलाकारांनी म्हणजे कुठल्या पात्रांनी कुठून एंट्रीज घ्याव्यात हे त्यांनी दिलेलं आहे. तर हा जो रंगमंच आहे याचे हे 9 भाग आहेत. भरत मुनींनी असे 9 भाग दिलेले नाहीयेत, पण त्याचं जर आपण इंटरप्रिटेशन केलं तर त्याचे रंगमंचाचे असे 9 भाग पडतात. कलाकार रंगमंचावर प्रेक्षकांकडे प्रेक्षक इकडून बघतायत, हा निळा बाण आहे तिथून. कलाकार रंगमंचावर उभा राहिल्यानंतर कलाकाराच्या उजव्या हाताचा तो राईट, हा राईट, डाव्या हाताचा तो लेफ्ट, आणि मधला तो सेंटर. प्रेक्षकांच्या जवळचा जो भाग असतो तो डाऊन, सगळ्यात मागचा भाग असतो तो अप, आणि मधला सेंटर. मग त्याच्याप्रमाणे त्याचे अप राईट, अप लेफ्ट, अप सेंटर, सेंटर असे भाग होतात. आता ह्यातल्या कुठल्या भागात काय घडवावं, नाटकाचं कशा टाईपचं घडवावं, किंवा कुठल्या प्रकारच्या कॅरेक्टर्सनी एंट्री एक्झिट घ्याव्या ते आहे. तर मी डाऊन राईट पासून सुरुवात करतो. जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते सगळं ह्या डाऊन राईटला दाखवावं. त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट सगळं वाईट, खलनायकी, परंपरेच्या विरुद्ध, हे डायगोनली ऑपोजिट जे आहे ते हे अप लेफ्टला दाखवावं, म्हणजे त्या भागात दाखवावं. ही नावं भरत मुनींनी दिलेली नाही आहेत, अप लेफ्ट वगैरे. ही नंतर कालांतराने ती नाटकातल्या लोकांनी त्याला ती नावं दिलेली आहेत. त्याच्यानंतर कथानकाच्या दृष्टीने जे सगळ्यात महत्वाचा सीन असेल, ज्याला आपण क्लायमॅक्स म्हणतो, तो इथं घ्यावा, सेंटरला. अप राईट म्हणजे हा. तर त्याच्यामध्ये भूत, प्रेत, पिशाच, जादूटोणा, अमानवी सगळ्या गोष्टी त्या तिकडे दाखवाव्यात असं त्यांनी सांगितलंय. हा आहे डाऊन राईट. इथे चर्चा, कट, खलबत, कारस्थान, राजकारण असं जे काही असेल ते सगळं इकडे दाखवावं. आता हा जो डाऊन राईट आहे याचं खूप महत्व आहे. एकूण रंगमंचाच्या दृष्टीने डाऊन राईटचं खूप महत्व आहे. या ठिकाणी काहीही दाखवलं, इथे काहीही दाखवलं तर ते प्रेक्षकांच्या अंगावर येतं. आता हे काय येतं याच्या मागचं एक लॉजिक मला माझ्या काही गुरूंनी किंवा नाट्यक्षेत्रातल्या काही लोकांनी सांगितलंय, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पहिली गोष्ट, प्रेक्षकांचं हृदय त्यांच्या डाव्या बाजूला असतं, बघणाऱ्या प्रेक्षकांचं. दुसरी गोष्ट, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणजे ती डावीकडून उजवीकडे फिरते. आपण लिहितो ते डाव्या बाजूने लिहितो, तर नेहमी माणसाचं बघण्याचा दृष्टिकोन असतो तो स्वतःच्या डाव्या बाजूला असतो मेजॉरिटी ऑफ द टाइम्स नॉर्मल कोर्समध्ये. म्हणून डाऊन राईट हा खूप महत्वाचा आहे. आता एक मी याच्यातलं मी बसवलेल्या एक मुंबई गीता नावाचं मी नाटक बसवलं होतं. धोंडीबा नावाचा घाटी मुंबई बघायला येतो, भगवान विष्णू त्याला मुंबई दाखवतात, एवढी सिंपल ही आहे त्याची. तर त्याच्यामध्ये एक भगवान विष्णू धोंडीबा भगवंतांना सांगतो की मला शिवाजी महाराजांचं गेटवे ऑफ इंडियाला जाऊन दर्शन घ्यायचंय, आणि ते दोघे जातात. तर त्या नाटकात त्यांनी एक ओवी लिहिली होती, संगे घेऊन धोंडीला भगवंत आले गेटवेला, छत्रपतींच्या दर्शनाला धोंडी झाला उतावीळ. छत्रपतींचा पुतळा दिसता भाराऊन गेला पुरता, दंडवत घालण्याकरिता रस्त्यावरी लवंडला. भक्तीचे त्या घडता दर्शन, भगवंतही झाले पावन, आपोआप हात जोडून वंदन करीती शिवबांना. म्हणजे एकतर धोंडीबा रस्त्यावरती उणवा होऊन
शिवाजी महाराजांना नमस्कार करतोय आणि ती भक्ती बघून स्वतः भगवान शिवाजी महाराजांना नमस्कार करतायत. हा सीन मी इकडे घेतलेला होता, कारण तो नाटकातला सगळ्यात महत्वाचा सीन होता. त्याच नाटकामध्ये भगवान विष्णू धोंडीबाला खेतवाडीत घेऊन जातात. खेतवाडी ही वेश्यावस्ती काही प्रमाणात आहे. तर तो जो सीन होता तो आम्ही इथे घेतला होता. आणि हे मी थोडं जास्त एक्सप्लेन करून का सांगतोय की ह्याचे इम्पॅक्ट काय आलेले आहेत नाटकामध्ये, ऑडियन्सच्या रिॲक्शन्स काय आलेले आहेत, ते किती गुंगून गेलेत, ह्याचे काही रेकॉर्ड्स त्यावेळेला आम्हाला मिळाले होते किंवा लोकांनी सांगितलं होतं की खूप छान वगैरे असं. एक एकांकिका मी बसवली होती, कशासाठी सुखासाठी. त्याची पण वन लाईन एकदम छान आहे. एक शिंपी सुखी माणसाचा सदरा शोधायला बाहेर पडतो. मग तो गुहेमध्ये जातो, वेताळाकडे जातो, आणखी कुठे जातो, त्याला एक बाटली सापडते. तो ती बाटली उघडतो, त्यातनं धूर येतो आणि ब्रह्मराक्षस निर्माण होतो. तर तो ब्रह्मराक्षसाचा आणि त्याचा सीन आम्ही इकडे दाखवला होता. आणखी एक नाटक मी बसवलं होतं ज्याचा मगाशी मिलिंदने उल्लेख केला, दंबद्वीपचा मुकाबला. हे नाटक इंडिकेट सिंडिकेट वरती आहे. तुम्हाला जर जुनं इंदिरा गांधींच्या वेळेचं राजकारण आठवत असेल तर इट इज ऑन इंडिकेट सिंडिकेट. तर त्यावेळेची चर्चा, कट, खलबत, कारस्थानं असे जे काही त्यातले सीन होते ते आम्ही इथे घेतले होते. तर ही एक विभागणी आहे रंगमंचाची आणि त्याचा वापर साधारण कसा करायचा. आता या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे भरत मुनींनी नाट्यशास्त्राची मांडणी कशी केलेली आहे. तर एकूण या नाट्यशास्त्राचे 36 अध्याय आहेत. याच्यामध्ये 6000 श्लोक आहेत. संस्कृत भाषा आहे. मुख्य छंद अनुष्टुप, स्त्रग्धरा आणि शार्दूल विक्रीडित आहे. त्याच्यामध्ये पहिल्या 5 अध्याय हे प्रारंभिक अध्याय आहे. त्याच्यात नाटक म्हणजे काय, नाट्यमंडप, रंगपूजा, तांडव नृत्य, कारण शिवाची उपासना करायची असते म्हणून पूर्वरंग आणि नाट्यप्रयोगाची तयारी कशी करावी हे सगळं त्यांनी दिलेलं आहे. 6 ते 13 मध्ये रस आणि अभिनय, रस म्हणजे काय, भाव म्हणजे काय, अभिनयाच्या विविध अंगांचं वर्णन, आंगिक, वाचिक, आहार्य आणि सात्विक अभिनय, त्याची डिटेलमध्ये चर्चा. अध्याय नंबर 14 ते 34 याच्यामध्ये नृत्य, वाद्य, संगीत, म्हणजे नृत्य, वाद्य, गाणं, संगीताची विविध अंग, त्याचे राग कुठले असावेत, काय वगैरे. 35 ते 36 मध्ये भूमिका कशा प्रकारच्या असाव्यात, तर भूमिकेचे प्रकार आणि एकूण या नाट्यशास्त्राचा समारोप. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राची आज संस्कृत प्रत उपलब्ध नाहीये. नाट्यशास्त्रावरचं पहिला भाष्य ग्रंथ अभिनव गुप्तांनी लिहिला भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर. आणि अभिनव गुप्ताचा कालखंड जो आहे तो साधारण 975 ते 1025 असा आहे. अभिनव गुप्तांचं वास्तव्य हे काश्मीरला होतं. अभिनव गुप्त हे दार्शनिक, संगीततज्ञ, कवी, नाटककार, धर्मशास्त्री, तर्कशास्त्री असे गाढे पंडित होते आणि त्यांनी या नाट्यशास्त्रावरती पहिलं भाष्य केलं. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भरत मुनींचं नाट्यशास्त्र हे जगातलं पहिलं लिखित नाट्यशास्त्रावरचं आधारित ग्रंथ आहे. जगातला पहिला ग्रंथ आहे. त्याच्या आधी कुणीही नाट्यशास्त्रावरती एवढ्या विस्तृतपणे काही लिहिलं नव्हतं. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की नाट्यशास्त्र लिहून भरत मुनींनी काय साध्य केलं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रससिद्धांताची स्थापना केली. भरत मुनींनी रससिद्धांताची स्थापना केली. मी जे मगाशी सांगितलं की भाव म्हणजे काय, रस म्हणजे काय, भाव निर्माण करून त्यातनं रस कसा पोचवायचा प्रेक्षक किंवा कसा पोचवला जातो प्रेक्षकांपर्यंत. त्याच्यानंतर नाटक, संगीत आणि नृत्यांच्या तत्वांचा एक व्यापक संग्रह त्यांनी तयार केला. त्यापूर्वी हे सगळं एकत्र कुणी आणलेलं नव्हतं. ह्या सगळ्या विविध पैलूंवर प्रकाश टाकल्यामुळे लोकांचं ज्ञान आणि या कलांमधला रस वाढला. हे नाट्यशास्त्र सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन करणाऱ्या कलाकारांसाठी मार्गदर्शक ठरलं.
त्याच्यामुळे नाट्य, संगीत, नृत्य या 3 कलांचं एकत्रीकरण झालं आणि या 3 कला एकत्रितपणे जर सादर केल्या तर एक प्रभावी सादरीकरण होऊ शकतं, हे भरत मुनींनी सांगितलं. आणि ऑफकोर्स कलेच्या माध्यमातून ज्ञान आणि मनोरंजन ह्या गोष्टी याच्यातनं होऊ शकतात, हेही भरत मुनींनी सांगितलं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, टाइमलाईन. भरत मुनींची टाइमलाईन काय, कुठल्या काळात भरत मुनी होते, तर स्कॉलर्सच्या मते किंवा त्यांनी जे काही संशोधन केलं त्याच्यानुसार 200 BCE ते 200 CE याच्यामध्ये कुठंतरी भरत मुनींचा काळ होता. तोच काळ मनुस्मृतीचा पण आहे. मनुस्मृती त्या 400 वर्षात कधीतरी लिहिली गेली असं म्हटलं जातं. आता त्यावेळेला काश्मीरमध्ये कोण होतं, तर काश्मीरमध्ये साधारण 300 ते 225 मौर्य साम्राज्य होतं. 225 ते साधारणपणे एक काय म्हणायचं आपण त्याला 0 पर्यंत इंडो ग्रीक होतं आणि तिथून पुढे 300 वर्षापर्यंत कुशाण साम्राज्य होतं. उत्तर भारतामध्ये साधारणपणे 175 BCE पर्यंत मौर्य साम्राज्य होतं. 175 ते 75 शुंग होतं. 75 ते 0, 75 ते 25 BCE कण्व होतं आणि तिथून पुढे सातवाहन होते. महाराष्ट्रात कोण होतं, तर महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 250 BCE पर्यंत मौर्य होते. 250 BCE ते 200 CE सातवाहन होते आणि त्याच्यानंतर वाकाटक होते. हा त्यांचा काळ झाला भरत मुनींचा. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला अशी ही आहे की हे सगळं आपण बघितलं तर नाटक म्हणजे काय, तर भरत मुनींनी सांगितलंय लोकवृत्तम अनुसरणम नाट्यम. याचा अर्थ असा आहे, लोकवृत्त म्हणजे त्यावेळीची सामाजिक परिस्थिती, त्या सामाजिक परिस्थितीमध्ये जे जे काही घडत असेल त्याचं कथानक रूपामध्ये नाटकात सादरीकरण करणं म्हणजे लोकवृत्तम अनुसरणम नाट्यम, म्हणजे नाटक सादर करणं. आता या सगळ्यासाठी मी जे रेफरन्स डॉक्युमेंट घेतलेलं आहे ते गोदावरी केतकरांचं भरत मुनींचं नाट्यशास्त्र, जे मी गेली म्हणजे माझ्या नाटकाच्या करिअरला सुरुवात डोंबिवलीत आल्यानंतर जेव्हा 2-3 नाटकं बसवली त्याच्यानंतर ते पुस्तक, त्याचा अभ्यास मी सुरू केला. भरतरंग म्हणून डॉक्टर कल्याणी हर्डीकर म्हणून आहेत, त्यांनी एक PhD साठी प्रबंध दिला, त्याच्यावरती पुस्तक आलेलं आहे. आणि ऑफकोर्स गुगल मावशी आणि YouTube यांचाही मी आधार घेतलेला आहे. तर हे माझं रेफरन्स मटेरियल आहे. सो माझं प्रेझेंटेशन संपलेलं आहे. मध्ये काही गडबड 1-2 वेळा झाली, सो आय शुड से आय एम सॉरी फॉर दॅट. आणि सुरुवातीलाच मी सांगितलेलं होतं की हा जो विषय आहे हा थोडासा अकॅडमिक होणार आहे, कारण आपण म्हणजे भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर आपण बोलत होतो. सो ओव्हर टू मिलिंद. अविनाश, आय थिंक यू कॅन स्टॉप शेअरिंग. शेअर करू नको आता, म्हणजे सगळे दिसतील. एक मिनिट. स्टॉप शेअर. ओके ओके. या. माझे आता 2 प्रश्न आहेत तुझ्यासाठी अविनाश, की भरत मुनीने हे जे नाट्यशास्त्र बद्दल सांगितलं, लिहिलं, तर लिखित स्वरूपात काही अवेलेबल नाहीये, पण म्हणजे हे भरत मुनींचं ओरिजिनल नाही. नाही, मग हे कसं आलं लोकांपर्यंत आता? हे मी सांगतो. हे कसं झालं माहितीये का, भरत मुनींच्या नाट्यशास्त्रावर त्या काळामध्ये पहिली टीका अभिनव गुप्तांनी केली. त्याच्यानंतर अनेक लोकांनी, अभिनव गुप्ताची टीका आता उपलब्ध नाहीये, त्याच्यानंतर अनेक लोकांनी त्याच्यावरती भाष्य केली.
मग ह्यातलं थोडं त्यातलं थोडं त्यातलं थोडं असं होऊन ते एक स्कॉलर्सनी त्याचं एक नाट्यशास्त्र की हा हे असं असावं भरतमुनींचं नाट्यशास्त्र, जे मॅक्झिमम त्यांना सापडलं ते त्यांनी भरतमुनींचं नाट्यशास्त्र म्हणून एक समोर ठेवलं लोकांच्या. ओके, आता त्याच्यात अनुषंगाने की हे झालं भारतीय नाट्यशास्त्र, बरोबर आहे. हो. तर त्याचबरोबर पाश्चिमात्य देशामध्ये म्हणजे अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी वगैरे या ठिकाणी सुद्धा ह्याच्यामध्ये भरपूर प्रगती झाली, अभ्यास झाला. तर त्यांचं पण एक काही शास्त्र असेल असं आहे, सांगतो ना मी. त्याच्यामध्ये भरत मुनींच्या नाट्यशास्त्राच्या त्यांनी जे काही गाईडलाईन्स दिले ह्याच्यामध्ये कितपत साम्य आहे, इथून काही उचललं गेलंय का तिकडे त्यांच्या? सांगतो. हे ऍक्च्युली मी माझ्या प्रेझेंटेशन मध्ये ऍड करणार होतो, पण ते खूप मोठं होईल म्हणून मी ते घेतलं नाही. तर ते प्रश्नाच्या रूपाने आलं, हे चांगलं झालं. भरतमुनींच्या काळामध्ये अमेरिका नव्हतीच, हा पहिला भाग. तर काय होतं, ग्रीक साम्राज्य होतं आणि कालांतराने ब्रिटिश साम्राज्य उदयाला आलं. आता त्याचा एक्झॅक्ट टाइम लाईन मला माहित नाहीये, पण ग्रीक आणि ब्रिटिश हे होतं. त्या काळामध्ये ग्रीक लोक काय करायचे, असा टेकड्यांचा भाग असायचा, तिथे मध्ये पटांगण आणि बाजूला एखादी टेकडी किंवा दोन टेकड्या, एक इकडे एक इकडे. टेकड्यावर प्रेक्षक बसायचे आणि खाली ते नाटक सादर करायचे. आणि ते म्हणजे ऍक्च्युली रिअल असायचं की हाते घोडे बिडे हे ते. तुम्ही जाणता राजा जर बघितलं असेल, मी मगाशी नाट्यगृहाचा जो उल्लेख केला त्याच्यामध्ये ज्येष्ठ नाट्यगृह, विकृष्ट ज्येष्ठ, जाणता राजा, तसं ते सादर करायचं. आणि एलिझाबेथ पहिली जेव्हा ब्रिटनमध्ये आली, फर्स्ट एलिझाबेथ क्वीन, त्याच्यानंतर जो रंगमंच निर्माण झाला त्याला एलिझाबेथियन थिएटर असं म्हणतात. आता नाट्य म्हणजे ऍक्टिंग मी थोडं बाजूला ठेवतो आणि नाट्यगृहाकडे येतो पहिल्यांदा. तर ग्रीक लोक असे टेकड्यांवर बसायचे. जर ग्रीकांचा किंवा रोमन लोकांचा आपण इतिहास बघितला तर त्यांच्या ज्या सभा बिभा व्हायच्या त्या अशा उतरत्या पायऱ्या बिऱ्या असायच्या, त्याच्यावर त्यांचे ते सभा मंडप असायचे, त्याच्यावर बसून ते चर्चा करायचे. बरोबर आहे. ब्रिटन मधलं जे थिएटर होतं किंवा इंग्लंड मधलं, ब्रिटन म्हणण्यापेक्षा इंग्लंड मधलं जे थिएटर होतं तिथे बसायला पायऱ्यांची व्यवस्था होती, जी भरतमुनींच्या काळामध्ये भारतात नव्हती. लोक पटांगणावर बसायचे, जमिनीवर, अंगण, अशी उतरती व्यवस्था वगैरे नव्हती. म्हणून त्याच्यासाठी त्यांनी रंगपीठ आणि रंगशीर्ष हे दोन भाग निर्माण केले. आज ते दोन भाग जगाच्या रंगभूमीवर सगळीकडे आहेत. त्यांची नावं वेगळी असतील. सगळ्यात पुढचा जो रंगपीठ जे आहे ते फ्लॅट नॉर्मल, जसं आपलं हे असतं स्टेज असतं तसं, त्याच्यापेक्षा 1 हात किंवा 1.5 हात उंच. रंगशीर्ष म्हणजे मागणं येणारा माणूस तुम्हाला दिसला पाहिजे. आता हे करायचं कारण काय, त्याच्या मागचं लॉजिक मी तुला सांगतो. की रंगमंचावर समोरनं एक माणूस चालत आला एकदम मागून पुढपर्यंत, तर ते प्रेझेंटेबल होत नाही. तो उंचावरनं खाली उतरला किंवा खालनं वर गेला तर ती जी मुवमेंट आहे ती लोकांना प्रॉपरली कळते. म्हणून ते रंगशीर्ष उंच आहे. लक्षात आलं. आणि आज जगभरामध्ये रंगशीर्ष आणि रंगपीठ हे सगळीकडे पाळलं जातं, इन्क्लुडिंग ऑपेरात जे असतात. आता मगाशी मी जी रंगमंचाच्या पुढं मोकळी जागा दाखवली तिकडे वादक बिदक बसायचे भरतमुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे. ऑपेरामध्ये ते खाली बसतात. त्यांचा जो तो काठ्या हलवून त्यांना मार्गदर्शन करणारा जो डायरेक्टर असतो, म्युझिक डायरेक्टर, तो रंगमंच आणि तो मधला एक असा थोडासा भाग असतो तिकडे उभा असतो. रंगमंचाच्या खाली अंडरग्राऊंड त्यांचे वादक बसलेले असतात. पूर्वीच्या काळात ते त्या मधल्या भागात बसायचे, जो मी सांगितलं. तर हे साम्य आहे त्याच्यामध्ये. आता मॉडर्न ह्याच्यामध्ये तू गेलास कुठे, ऑपेरा कधी गेलास इंग्लंडला वगैरे, ऑपेरा बघितलास तर ते त्या स्टेजच्या खाली बसलेले असतात.
आणि त्यांचा जो म्युझिक डायरेक्टर असतो तो समोर उभा असतो. त्याच्यानंतर भरत मुनींच्या काळामध्ये माझ्या मते पडदे हा प्रकार नव्हता, जो एलिझाबेथन थिएटरमध्ये होता किंवा फ्लॅट सीन. ज्याला आता तुम्हाला असं घर म्हटलं, घर की ते असं मागे लावलेलं दिसतं काहीतरी, घराची एक भिंतीची रचना दिसते, ती भारतीय नाट्यगृहामध्ये नव्हती, ती ह्याला होती. आता मगाशी अजून एक तुम्हाला मला सांगायला आवडेल, भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे अजूनही आपण नाटकं इकडं सादर करतो. मराठी रंगभूमीवरचं घाशीराम कोतवाल हे नाटक 80% म्हणजे त्यांचा रंगमंच 100% भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे आहे, पण पात्रांच्या एंट्री एक्झिट आणि काय जे सीन्स वगैरे दाखवायचे त्यातले 75 ते 80% हे भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे दाखवले. म्हणजे त्या प्लेसमेंट त्याची तशी आहे किंवा त्या आधाराने त्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पूर्वरंग आहे. त्याच्यात जसं मी मगाशी तिथे आपण बघितलं पूर्वरंग, तर पूर्वरंग म्हणजे काय, नाटक सुरू होण्यापूर्वी म्हणजे तिसरी घंटा होण्यापूर्वी किंवा तिसरी घंटा झाल्यानंतर संगीत नाटकांमध्ये पूर्वीच्या नटी सूत्रधार एक प्रयोग असायचा, छोटासा प्रवेश असायचा, तो पूर्वरंग आहे. मगाशी सांगताना माझं ते डिस्कनेक्ट झालं. तेच मी सांगत होतो की आपल्या इथे जे प्रेझेंटेशन असतं त्याच्या आधी मिलिंद जे बोलतो दॅट इज पूर्वरंग, आणि मिलिंदने बोलायला सुरुवात करण्यापूर्वी आपण सगळे काहीतरी जे करत असतो तो पडद्याच्या मागचा पूर्वरंग. हा मिलिंद, आय थिंक युअर डाऊट इज क्लिअर, किंवा तुझी शंका. हो येस, हा बऱ्यापैकी झाली. हा मी अरे अविनाश, तू नाट्यशास्त्राचा खूप डीप अभ्यास केलेला आहेस असं दिसतंय पूर्णपणे, आणि त्याबद्दल तुझं अभिनंदन, खास अभिनंदन. धन्यवाद. आणि मला एक थोडासा प्रश्न विचारायचा आहे तुला की भरत मुनींनी नाटकांचे काय विषय असावेत किंवा कुठल्या विषयांवर नाटक प्रेझेंट व्हावं याबाबत काही मार्गदर्शन केलेलं आहे का? हा, त्या बाबतीमध्ये त्यांनी नाट्यशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. हा, बेसिकली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भरत मुनींनी नाट्यशास्त्र, ब्रह्मदेवानी त्यांना नाट्यशास्त्र लिहायला सांगितलं, म्हणजे असा एक काहीतरी निर्माण करा सांगितलं, मग त्याला त्यांनी नाट्यशास्त्र नाव दिलं. त्याच्यानंतर भरत मुनींनी सादर केलेलं पहिलं नाटक देव असुर संग्राम. अच्छा. हा, म्हणजे हे जे काही लिटरेचर किंवा संशोधकांनी जे काही शोधून काढलंय, सो फर्स्ट ड्रामा हा देव असुर संग्राम हे भरत मुनींनी केलं. आणि आहे भरत मुनींनी म्हणजे असं पर्टिक्युलर त्यांनी काय दिलंय माहितीये का, की नाट्यकाव्य याच्यामध्ये त्यांनी साधारण कथानक काय, नाट्यकाव्य असं त्यांनी सांगितलं की काय असावं, कथानक काय असावं, नाट्यकाव्य आणि हे कथानक. तर नाट्यकाव्यामध्ये त्याची मांडणी कशी असावी, पण विषय तू म्हणशील तर लोकवृत्तम अनुसरणम नाट्यम. ओके ओके. सो त्या हे लोकांना आवडणारे विषय घ्या थोडक्यात, असं आहे का? हा, आवडणारे असं नाही, लोकवृत्तम याचा अर्थ आपल्या अनुरंजन करणारे, नॉट नेसेसरी. त्याच्यात अनुरंजन आलंच ना, म्हणजे ऍक्च्युली तसं म्हणजे आलं. येस. दुसरा एक प्रश्न आहे तुला की सध्या जी मराठी रंगभूमीवर जी नाटकं आहेत, म्हणजे आय एम सेइंग फॉर लास्ट 10-20 इयर्स आपण बरीच बघितली आहेत सगळ्यांनी, तर त्या सगळ्या नाटकांमध्ये हे भरत मुनींचे नाट्यशास्त्र ही जी काही थिअरी आहे किंवा हे जे काय एक मॉड्यूल आहे, म्हणजे एक म्हणजे काइंड ऑफ अ फ्रेमवर्क आहे बेसिकली, तर ते सगळं तसं वापरलं जातं का काय त्याच्यात, म्हणजे लोक कसंही करतात असं काही आहे का? असं नाहीये, असं नाहीये. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राप्रमाणे खलनायकांनी अमुक एका ठिकाणाहून एंट्री घ्यावी असं दिलेलं आहे, राजांनी अमुक एका ठिकाणाहून एंट्री घ्यावी असं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक स्लाइड माझी दाखवायची राहून गेली, ती म्हणजे भाषा. ओके. त्यांनी भाषेबद्दल पण लिहिलंय, त्यांनी भाषेबद्दल पण लिहिलेलं आहे. हो, 7 मुख्य भाषा आणि 7 दुय्यम भाषा असं लिहिलेलं आहे. त्याच्यात मराठी कुठेही नाहीये. पण त्यावेळेला मराठी नव्हतीच ना. नव्हती, एक्झॅक्टली नव्हती. त्याच्यात ओडिसी आहे, द्राविडी आहे, अच्छा, मैथिली आहे, मैथिली आहे,
हा मैथिली पण आहे. ते मी पाठवीन तुम्हाला याच्यावरती. सो अजून पाठवा, तुम्हाला ते पाठवा. वाचता येईल. ते माझं जे काय गुड लिखाण गुड आहे गुड. ते मुद्दाम मी Sure. टेबल फॉर्म मध्ये अशासाठी केलं की ते लिटरेचर लिहून काढण्यापेक्षा ना टू द पॉइंट बरोबर. ते आहे समजावं. मग. कारण मी बोलत असताना ते तुम्ही सगळ्यांनी नजर मारलीच असेल त्याच्यावरती. बेसिक तुझा प्रश्न काय होता की तसं सादर केलं जातं का नाट्यशास्त्राप्रमाणे? हा करंटली म्हणजे सध्या जे हा हा हा. आता कसं आहे माहितीये का, का मुळात हे फक्त पहिली गोष्ट थेरीच राहिली आहे थोडक्यात, म्हणजे असं नाही काय नाही असं काय आहे का? नाही असं नाही. आता तुला मी एक गोष्ट सांगतो. आत्ता मी एक सांगितलं, रंगशीर्ष आणि रंगपीठ ही 100% वापरली जातात. अच्छा. हा. कुठलंही नाटक बघ, तुझ्यापासून लांब असलेला जो भाग आहे तो नेहमी उंच असतो आणि ते पुढचा बरोबर. भाग कमी उंचीचा असतो. सो रंगशीर्ष आणि रंगपीठ हे वापरलं जातं. मागचं नेपथ्यगृह वापरलं जातं. साईडच्या विंग्स वापरल्या जातात. सो नाट्यगृहाचा तो जो भाग आहे रंगमंचाचा तो वापरला हा. जातो. हा. दुसरी गोष्ट, नाटकाचा जो पूर्व रंग आहे तो वापरला जातो आजही. घाशीराम कोतवालमध्ये तो वापरला गेलेला आहे. हा, म्हणजे मी ती लिंक तुम्हाला पाठवणार आहे. युट्यूबवर घाशीराम कोतवाल अवेलेबल आहे. अतिशय चांगलं नाटक आहे. सगळ्यांनी अवश्य, ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी अवश्य बघा. एक आहे युट्यूबवर जे अवेलेबल आहे ते ओरिजिनल कलाकार नाही आहेत, पण नाटक चांगलं सादर केलंय त्यांनी. म्हणजे त्यावेळेला जे कलाकार होते जब्बार पटेलांनी केलेले. दुसरी गोष्ट, भरतमुनींनी रंगभूषा वेशभूषा कशी करावी हेही सांगितलेलं आहे, काय असावी. पण आता तो काळ आणि हा काळ याच्यात फरक आहे. वेगळा आहे. हा, त्याच्यामुळे तो बदल येणार. मेकअप किती हा करावा, ती पावडर किती असावी हे पण सगळं त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. इतकंच नाही, आपण जी वृत्त म्हणतो शार्दूल विक्रीडित किंवा अशी जी वृत्त आहेत, छंद आहेत, त्याचे जे गण आहेत, म्हणजे आता शार्दूल येता मास ज सता तथा चरणी शार्दूल विक्रीडित, हे त्यांनी त्या पुस्तकात मेन्शन केले. एकूण 49 छंद आणि वृत्त त्यांनी दिलेली आहेत भरतमुनी. मला एक विचारायचं होतं, तू जी नाटकं बसवलीस त्याच्यामध्ये तू ह्याला किती फॉलो केलं होतंस आणि तुला त्याचा कसा रिस्पॉन्स वाटला? हा, मी सांगतो तुला. आता काय माहितीये, नाटकामध्ये पात्रांच्या हालचाली रंगमंचावर कुठे होतील हे ठरवणं, याला ब्लॉकिंग असं म्हणतात नाटकवाल्यांच्या भाषेत. तर ते ब्लॉकिंग करताना ते जे मगाशी 9 भाग दाखवले ते डोक्यात ठेवून मी ते ब्लॉकिंग करतो किंवा केलेलं आहे आजपर्यंत. एक मी लेकुरे उदंड झाली नावाचं नाटक बसवलं होतं, ज्याच्यात संजयनी मेनरोल केला होता. संजय आहे की नाही मला माहित नाही प्रेझेंट. ट्रॅव्हलिंग. हा, तर त्यातला शेवटचं जे हे आहे की त्याचं थोडक्यात कथानक असं आहे की राजशेखर आणि मधुराणी हे एक जोडपं असतं. राजशेखर हा फिल्मचा म्युझिक डायरेक्टर असतो, मधुराणी ही ड्रॉइंग टीचर असते. त्यांना मूलबाळ कोणी नसतं आणि शेवटी त्यांना कळतं की आता आपल्याला मूल होणार आहे. तर तुम्ही कधी पाहिलं असेल, शंदा नवरेंच्या घरी तो केनचा एक झोपाळा टांगलेला असायचा, झुला. तो मी आणून डाऊन राईटला ठेवला होता आणि त्यांचा शेवटचा सीन जो आहे तो मी त्याच्यावर घेतला होता. ती येऊन तिथे, तो तिला आणून तिथे बसवतो, तो तिच्या पायाशी बसतो आणि मग ते एक गाणं म्हणतात, किती गोड बाई बाळ जसे कमल उमलले, ओठांच्या पाकळ्यातून ब्रह्म सांडले. तो सीन मी तिकडे घेतला. म्हणजे याचा मी वापर केलेला आहे. किंवा रादर मी बसवलेली बहुतेक सगळी नाटकं, दंबोद्वीपचा लेकुरे उदंड झाली, दंबोद्वीपचा मुकाबला, काचेची खेळणी हे टेनेसी विल्यम्सचं नाटक आहे, त्याचं मराठी भाषांतर. ह्या सगळ्याला मी हेच वापरलं, भरतमुनींच्या नाट्यशास्त्राचा आधार घेतला होता. आणि आय से की मी याच्यामध्ये 80-85% यशस्वी झालेलो आहे ते वापरल्यामुळे. आता मी जे काचेची खेळणी नाटक बसवलं होतं त्याच्यामध्ये एकूण पात्र 4, रंगमंचावर एका वेळी जास्तीत जास्त 3 पात्र, म्हणजे जास्तीत जास्त 4 येतात पण ते 1-2-3 मिनिटाकरता असतं आणि निघून जातो. सो मॅक्झिमम 3 पात्र. मी
12x8चा रंगमंच वापरला होता. फक्त 12 फूट लांब, 8 फूट रुंद घराचा हॉल दाखवला होता. अख्खं नाटक त्याच्यात झालं. 3 माणसं आहेत. 12x8, 12×8 हे 96, 100 स्क्वेअर फूट जागा खूप झाली 3 माणसांना. फर्निचर असलं तरी सुद्धा. सो तू जे मला म्हणालीस की त्याचा मला उपयोग झालेला आहे, आता मी तुम्हाला एक पर्सनल गोष्ट विचारतो जी भरत मुनींच्या नाट्यशास्त्राशी रिलेटेड आहे. तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं असेल लहानपणी, आता नातवंडांना शिकवत असाल, तर ज्या वेळेला तुम्ही 2 गोष्टी आहेत ह्याच्यात. तुम्ही जमिनीवर बसता आणि तुमच्या मुलाला शिकवत होता, तेव्हा तुमचं मूल तुमच्या कुठल्या बाजूला होतं शिकवताना? तुमच्या कुठल्या बाजूला? Generally, it is on the left side. Mostly. Exactly. That is what downright is important. आता याच्यावरती मी एक प्रयोग करून बघितला. तो प्रयोग एक प्रयोग असा केला की मला नोकरी विक्री व्यवस्थित होती, चांगला पगार मिळत होता, पण मी माझ्या नोकरीच्या काळात म्हणजे 1978 to 89 इथपर्यंत एवढी मी नोकरी केली. ह्या पिरियडमध्ये मी एक 50-60 इंटरव्ह्यू दिले. ते इंटरव्ह्यू अशासाठी मी दिले की मी जे काम करतोय ते इतर इंडस्ट्रीमध्ये कसं करतात, हाऊ दे आर इक्विप्ड, त्यातनं मला काही शिकता. बेसिकली इन्स्पेक्शन हा माझा प्रोफेशन होता. मग तिथे काय काय इक्विपमेंट आहेत, त्यांचे एकच कॉम्पोनंट बनवायचे, त्यांचे प्रोसेस लेआउट कसे आहेत, आम्ही कसं करतो, मी जिथे होतो तिथे आम्ही कसं करतो, ते कसं करतात वगैरे, हे शिकण्यासाठी मी जायचो. आणि मग तुम्हाला काही विचाराय का असं जनरली म्हणतात, तेव्हा मग मी त्यांना माझे काय प्रश्न असतील ते विचारायचो की तुम्ही हे कसं करता, ते कसं करता, ते काय मला बघायला मिळेल का. तर त्यावेळेला मी जाणून बुजून 1-2 जण जर इंटरव्ह्यू घेणारे असले तर ते ज्या बाजूला असतील त्यांच्या राईटला मी बसायचो. सो ऑलवेज वी आर लेफ्ट टू लेफ्ट. जेव्हा तुम्ही म्हणजे मी असा बसलोय आणि माझ्या लेफ्टला एखादा माणूस बसलेला असेल तर इंटरॅक्शन त्याच्यामध्ये जी होते आपल्या नॉर्मल लाईफमध्ये सुद्धा ती सामंजस्याची होते. याच्यानंतर मी जेव्हा माझ्या कंपनीसाठी निगोसिएशन्स करायला जायचो, कमर्शियल निगोसिएशन्स, सो आय नॉर्मली ट्राय टू फॉलो दिस की तो माणूस माझ्या डाव्या साईडला असला पाहिजे. आणि ह्याचा मला खूप माझ्या आयुष्यात पण फायदा झालेला. तुम्हाला एखाद्याला काही समजावून सांगायचं असेल तर यू टेक हिम ऑन युअर लेफ्ट साईड. हे तुम्ही आता तू पण एका कंपनीमध्ये मॅनेजर होतास किंवा समथिंग लाईक दॅट. तू जरा विचार करायला लागेल, याचा विचार करायला लागेल. ट्राय टू रिकलेक्ट दोज थिंग्स. लक्षात आलं की नाही? तर हे आहे कुठेतरी सम कनेक्शन इज देअर. आता हे त्यांनी कसं शोधून काढलं किंवा त्यांनी ते कसं त्यांच्या लक्षात आलं, तर ते कदाचित योग हे ते वगैरे या सगळ्या गोष्टींचा पण त्यांनी विचार केला असावा. Isn't it just most people are right-handed ना? बरेच लोक उजव्या हाताने लिहितात कारण आपण डावा हात दुसऱ्या गोष्टीसाठी वापरतो. हिस्टॉरिकली आपण जर उजवा हात वापरत असू तर माणूस आपल्या डावीकडे पाहिजे, नाही तर आपला हात त्याच्यामध्ये येतो बोलताना. सो पर्सन whom you talk should be on the left, so it doesn't obstruct. Isn't it? Correct. It seems to me sort of natural. Yes, Logical reason. It's logical. कारण आपण आपल्याला शाळेत शिकवलं असतं, आपण लिहिताना प्रकाश डावीकडनं यावा शाळेत. तर डावीकडनं का? कारण आपण उजव्या हाताने लिहित असताना आपण जे लिहितो त्याच्यात सावली पडत नाही, त्याच्यात सावली पडत नाही, उजेडाची सावली पडत. आता तुम्ही डाव्या हाताने लिहिणारे असाल की जे डावरे असतील त्यांना एक्झॅक्टली ऑपोजिट असायला पाहिजे. बिकॉज फॉर द सेम रिझन. आय मीन दॅट्स व्हॉट आय वुड थिंक. बट दिस वुड हॅव बीन ऑफकोर्स कोडिफाईड अँड सॉल्व. बट इट्स व्हेरी एक्स्ट्रीमली इंटरेस्टिंग. अभ्यासाच्या टेबलच्या ह्याच्यामध्ये पण डाव्या साईडला खिडकी असावी असं म्हणतो की तिकडनं बरोबर उजेड येईल आणि म्हणजे मग आपल्याला मध्ये लाईटची सावली डिस्टर्ब नाही करणार. सायंटिफिक. अजून एक प्रश्न की नेपथ्य आणि अभिनय या 2 गोष्टींबद्दल भरत मुनींनी काही हे दिलेली आहेत का? म्हणजे एक ठराविक अशी काय म्हणतो आपण त्याला गाईडलाईन्स किंवा
अभिनयाचे 4 प्रकार तर त्यांनी सांगितलेलेच आहेत. त्याच्यामध्ये वाचिक अभिनय कसा करावा हे त्यांनी दिलेलं आहे. नेपथ्यामध्ये आता नेपथ्य म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही काय वापरावं असं काय त्यांनी दिलेलं नाहीये, पण नाट्यगृहाचे प्रकार त्यांनी दिलेले आहेत. आणि नॉर्मली पूर्वीच्या काळी कसं असायचं माहितीये का, की बरीचशी पात्र उभी राहून बोलायची. एखादा कोण राजा बिजा असेल तोच बसलेला असायचा, मग ते एखादं सिंहासन असं. पण एंट्री एक्झिट त्यांनी कुठून घ्याव्या, नेपथ्याच्या कुठल्या बाजूनी घ्याव्या हे दिलेलं आहे. मला एक प्रश्न विचारायचा आहे. येस येस. तू त्या मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की त्यांनी बरेच मुद्रा वगैरे सांगितल्या. हो हो. आता त्याचे बरेच आकडे दिले लक्षात नाहीत माझ्या. त्याची काही उदाहरणं देऊ शकशील का? I mean, it will be very fascinating to see. आय ऍग्री. पण त्याची उदाहरणं मी अशासाठी देऊ शकणार नाही की आय एम नॉट अ एक्सपर्ट इन डान्सिंग. अच्छा, नृत्य पद्धती असतात ते साधारण कल्पना आहे आपल्याला, नाही, ऐकून वगैरे माहिती असतं. पूर्वीच्या काळामध्ये नृत्याच्या ज्या मुद्रा होत्या त्याच नाटकामध्येही वापरल्या जायच्या. पण कालांतराने त्या मुद्रा मागे पडल्या आणि हातवारे आले. लक्षात आलं? जसं ते इव्हॉल्व आणखी होत गेलं, कालानुरूप बदलत गेलं तसं. आता मी गाऊन काही गोष्टी सांगू शकत नाही कारण मी गायक नाहीये. सो तो अत्याचार आहे तुमच्यावरती, कोणाही वरती. एक नाट्य आजच्या काळामध्ये हे भरत मुनींचं जे नाट्यशास्त्र आहे त्याचा रिलिव्हन्स किती आहे आजच्या काळाच्या नाट्य? आहे ना. तू मगाशी ते सांगितलं की अजूनही काही गोष्टी त्यातल्या आहे. त्याचं कारण असं आहे की तो बेसच आहे मुळी नाट्यशास्त्राचा. तू कुठल्याही दिग्दर्शकाला विचार, अभिनेत्याला नको विचारूस, पण दिग्दर्शकाला विचार, तर भरत मुनीच्या नाट्यशास्त्राचा रेलेव्हन्स हा आहेच. नृत्याच्या ज्या मुद्रा आहेत त्या आजही त्याच सर्व प्रकारच्या नृत्यांमध्ये त्याच मुद्रा वापरल्या जातात. फक्त थोडाफार फरक असतो. म्हणजे कथक आणि भरतनाट्यम यातली एक्स नावाची मुद्रा तशीच असते, पण ती थोडीशी काहीतरी त्याच्यात बदल असतो. सो हा तो बेस आहेच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाव आणि रस ह्या ज्या गोष्टी आहेत, हा जो सिद्धांत त्यांनी मांडला की रंगभूमीवरती नट जो भाव निर्माण करतो, त्याच्या मनातल्या ज्या भावना तो व्यक्त करतो त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात आणि प्रेक्षकाला त्या रसाचा आनंद मिळतो. दुसरं एक इंटरेस्टिंग वाटतं की मला काय विचारायचंय, बोल. नाही, मला काय विचारायचंय की हे जे भरत मुनींचं नाट्यशास्त्राचं जे सायन्स आहे, म्हणजे इट्स अ सायन्स अल्टिमेटली, हे नाट्यकर्मींपर्यंत पोहोचवण्यासाठी काही संस्था कार्यरत आहेत का की ज्याच्यामध्ये म्हणजे सध्या जे काही कलाकार आहेत किंवा जे नाट्य संस्थांची जे संबंधित आहेत त्यांना हे ज्ञान पोहोचवणारे काही संस्था कार्यरत आहेत का सध्या? का हे नॉलेज असं म्हणजे विखुरलेलं आणि ज्याला पाहिजे त्याने ते घ्यावं अशा स्वरूपात आहे? हे तुझं सेकंड स्टेटमेंट जास्त योग्य आहे. ते विखुरलेलं म्हणजे अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत त्याच्यावर. बरोबर, ऑब्व्हियसली. पण म्हणजे असं ऑफिशियली कुठली एखादी ऑर्गनायझेशन ते देत नाहीये. नाही, तुला मी एक सांगतो, ते कसं आहे माहितीये का, की त्याच्यासाठी तुम्हाला त्याची डिग्री घ्यायला जावं लागतं. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामॅटिक आर्ट्स, ड्रामॅटिक्स, NSDA. तुम्ही जेव्हा तिथे डिग्री घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला तिथे भरत मुनींचं नाट्यशास्त्रही शिकवतात आणि रशियामधला एक थोर दिग्दर्शक अभिनेता होऊन गेला स्टॅनिस्लावस्की, त्यांनी मेथड ऍक्टिंग नावाचा एक प्रकार काढला. त्याच्यात त्यांनी 9 गोष्टी दिलेल्या आहेत की एखादा तुम्हाला राजा सादर करायचा आहे तर तो कसा करावा, त्यातला पहिली स्टेप काय, दुसरी स्टेप काय, तिसरी स्टेप काय, आणि ही सेस की ते सगळं तुम्ही नोट डाऊन करायला पाहिजे. आता आपल्याकडचा कुठलाही नट
जेव्हा एखादी भूमिका करतो तेव्हा तो स्टॅनिस्लावस्कींनी सांगितलेल्या 9 जे पॉइंट्स आहेत त्यातले बरेचसे पॉइंट्स तो हे करतो, कव्हर करतो. पण त्यांनी ती एक मेथड दिलेली आहे, मेथॉडॉलॉजी दिलेली आहे की हे करा, हे करा, हे करा, हे करा. पण त्यांनी फक्त ते अभिनयाबद्दलच सांगितलेलं आहे. मग त्यांनी रंगमंच अदर आस्पेक्ट्स कव्हर नाही, अदर आस्पेक्ट हे त्याने कव्हर नाही केले. पण आज युरोपियन कंट्रीजमध्ये स्टॅनिस्लावस्की जास्त शिकवला जातो भरत मुनींपेक्षा. दो एव्हरीबडी ऍक्सेप्ट की भरत मुनींचं नाट्यशास्त्र हे जगातला हा पहिला ग्रंथ आहे इतक्या विस्तृतपणे लिहिला गेलेला. हा, माझा ऍक्च्युअली प्रश्न हाच मी विचारणार होते की याला भरत मुनींच्या ह्या नाट्यशास्त्राला इंटरनॅशनल रिकॉग्निशन आहे का? आहे ना, ऑफकोर्स आहे. ओके. भरत मुनींच्या नाट्यशास्त्राला इंटरनॅशनल रिकॉग्निशन डेफिनेटली आहे. फक्त त्याचा कोण किती वापर करतो हा वेगळा मुद्दा आहे. वापर जास्ती केला जात नाही का? नाही, आता बघ ना, भरत मुनींची नाटकाची डेफिनेशन काय? लोकवृत्तम अनुसरणम नाट्य. त्याचा वापर होतोच आहे. रंगमंचाचा वापर होतोय, रंगशीर्ष आणि रंगपीठ ह्या गोष्टी आज वापरल्या जातातच आहेत, ज्या भरत मुनींनी कित्येक वर्षापूर्वी सांगितल्या आहेत. आता तसं म्हणशील तर लोकवृत्तम अनुसरणम नाट्यम याचाच अर्थ काय? द होल वर्ल्ड इज अ स्टेज, जे शेक्सपियर म्हणाल. आता अर्थात शेक्सपियर त्यांच्यानंतरच्या काळामध्ये जन्माला आला, पण एकाच गोष्टीशी निगडीत शेक्सपियर हा लेखक होता. सो लोकवृत्तम अनुसरणम नाट्यम आणि द होल वर्ल्ड इज अ स्टेज हे सिमिलर आहे. हे त्याच्या एका नाटकातलं वाक्य आहे. ते नाटकाचं नाव विसरलो मी. आय थिंक 1599 साली ते नाटक पहिल्यांदा फर्स्ट त्याचा जो परफॉर्मन्स झाला तो 1599 झाला. सो हे साम्य आहे. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की 2000 वर्षापूर्वी किंवा 2500 वर्षापूर्वी ऑलमोस्ट इतक्या टेक्निकल याच्यात जाऊन स्पेसिफिक रेसिपी लिहिल्यासारखं आहे. क्लासिफिकेशन इज व्हेरी डिटेल्ड. येस. याचा अर्थ समाज तेवढा पुढे असलेला असायला पाहिजे की ज्यांना याची गरज भासेल शिकवण्यासाठी म्हणा, किंवा दिस इज कोडिफिकेशन की तुम्ही काय प्रकारे गोष्टी करायच्या, स्टँडर्डायझेशन ज्याला करणं म्हणतात. बरोबर, जसं पाणिनीनुसार ग्रामरचं केलं वगैरे, दिस आर इम्पॉर्टंट स्टेप्स. पण ते करण्यासाठी समाजाची तेवढी प्रगती असायला लागते की याची गरज भासेल, आणि ती गरज 2500 वर्षापूर्वी होती. इज व्हेरी फॅसिनेटिंग. आता मी त्यातला जो ब्रह्मदेव आणि तो सगळा भाग आहे तो पण सोडून देऊ. नाही, पण मला माझं स्वतःचं एक असं मत आहे की हा 200 BCE तर 200 CE याच्याही पेक्षा भरत मुनी आधीचे असावेत असं मला पर्सनली वाटतं. शक्य आहे. आता त्याला मी कारण सांगतो तुला की निलेश नीलकंठ ओक नावाचे एक प्रोफेसर आहे. ही इज अ सायंटिस्ट आणि खूप हुशार माणूस आहे. त्यांचं मी टाइमलाईन ऑफ रामायण आणि टाइमलाईन ऑफ महाभारत हे दोन्ही वाचलंय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 5500 BCE इज महाभारत आणि 12,500 BCE 7,000, 14,000, 21,000. 7,000 करेक्ट, बरोबर आहे. आणि 21,000 हा वेदकाळ आहे पूर्व. सो त्याचा जर विचार केला तर भरत मुनी आणखी मागे असले पाहिजेत. दुसरं मी एक थोडासा विचार म्हटलं की अरे हे सगळं आपण टाइमलाईन वगैरे सांगतोय, तर रामायण महाभारत काळामध्ये नाट्य नृत्य हे सगळं होतं का? तर ते होतं. रावण वॉज सपोज टू बी एक्सपर्ट. नो, आय डोंट नो. नाही, गोष्टीनुसार तो वीणावादक म्हणून प्रसिद्ध होता. नृत्य होतच. आणि तो भीम नाही, तो अर्जुन नाही का बृहन्नडा बनून जातो ते शिकवायला. सो दॅट टाइम इट वॉज देअर. पण त्या काळी म्हणजे अशी नाटकं अशी रेकॉर्डेड आहेत का? म्हणजे त्या काळामधली काही नाटकं लिहिली गेली किंवा अशी काही रेकॉर्डेड आहेत का? इतकी म्हणजे माझ्या तरी नॉलेजमध्ये नाहीये. इतकी पूर्वीची नाहीये ना. तेव्हा महाकाव्य असायची ना.
महाकाव्य लक्षात आलं? होती. हा, त्यावेळेला महाकाव्य असायचे. आणि तेव्हा लिहायची पद्धत नव्हती, कारण टेक्नॉलॉजी वॉजंट देअर टू टेक्नॉलॉजी नव्हती, मौखिक बेसिकली होतं. ओरल ट्रेडिशन, ओरल. सो इट्स डिफिकल्ट टू प्रिझर्व इट. आता तू जे हे म्हणालास, याच्यावरनं आणखी एक काही संशोधकांचं म्हणणं असं आहे की भरत हा एक माणूस नव्हताच, तर ही एक जमात होती. नाही, ही एक जमात होती भरत नावाची, ज्यांचा व्यवसाय होता नाटक सादर करणं किंवा परफॉर्मिंग आर्ट्स करणं. शक्य नाही. म्हणजे आता पॉसिबल आहे. त्याच्याबद्दल कसं काही विचार करता येणार नाही, एवढा इझी नाही आहे. म्हणजे ते भरत हे वॉज एक पर्सन होता का इट इज अ ग्रुप ऑफ सम पीपल केम टुगेदर टू काइंड ऑफ मेक दिस सायन्स ऑफ नाट्यशास्त्र ऑर्गनाइज्ड. येस. आता हे टाइमलाईन काढतात. पण एनिवे, जरी तसं कसंही असलं, त्याचा उगम कसाही असला तरी ते आय थिंक इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ज्या डेप्थ मध्ये हे सगळं प्रेझेंट केलेलं गेलेलं आहे ते खरंच फॅसिनेटिंग आहे. आय रिअली अंडरस्टँड की ज्यात म्हणजे इव्हन त्या नाट्यगृहाची रचना कशी असावी हे त्या काळी त्यांनी विचार केला, हे खरंच कौतुकास्पद आहे. माझी मगाची भाषेची स्लाइड जी राहिली दाखवायची, त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे की मूळ त्यांनी 2 भाग केलेत भाषेचे, संस्कृत आणि प्राकृत. ओके. म्हणजे त्या काळी प्राकृत भाषा होती, अस्तित्वात होती. हा, संस्कृत कुणी वापरायची, प्राकृत कुणी वापरायची. ओके. हा, आणि प्राकृत मध्ये पण त्यांनी एक काहीतरी त्यांनी वेगळं नाव दिलंय, जातीर, म्हणजे आपल्या जातीपेक्षा वेगळे, मानव जातीपेक्षा वेगळी, अशी पण एक भाषा त्यांनी दिलेली आहे. पक्ष्यांची भाषा काहीतरी. तर जेव्हा तुम्हाला नाटकामध्ये किंवा नृत्यामध्ये पशु, पक्षी, प्राणी, म्हणजे द्विपादांपेक्षा चतुष्पाद किंवा असे काही असतील माणसा व्यतिरिक्त, तर त्यांची भाषा कशी असावी ते त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी हे पण दिलेलं आहे की राजाने संस्कृत बोलावी, ब्राह्मणामध्ये पण विज असेल त्यांनी काय बोलावी, मुंज झालेला असेल त्याने काय बोलावी वगैरे, इतके भेद त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी हे पण दाखवलं की उच्च कुळातल्या माणसांनी वेश पालटून जर हीन कुळातल्या माणसाचं हे घेतलं तर त्यांनी प्राकृत भाषा बोलायची, दो ही तीन उच्च कुळ, म्हणजे हेरगिरी. हा, तो ते तिथे येतं ना, ते हा तिथून ते सुरू. ओके. आज एकूण सगळा वेगळाच विषय मांडला गेला. अविनाश, फार ह्या विषयाशी आमची कधी ओळख झाली नव्हती आणि मे बी आम्ही कधी त्या विषयाकडे वळलो सुद्धा नसतो. पण हे खूप चांगल्या तऱ्हेने तुझा सखोल अभ्यास त्याच्यातला जाणवत होता. म्हणजे तू अगदी यू आर वेल रेड अबाउट असं कळत होतं. म्हणजे तुझ्या प्रेझेंटेशन नंतर नाट्यशास्त्रावर मी सुद्धा काही वाचायला सुरुवात करेन. ऐकता खूप छान वाटलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, एक्स्ट्रीमली गोदावरी केतकरांचं ते पुस्तक मिळव. म्यूट आहेस तू, म्यूट, अनम्यूट हो. कोण? मी? अनम्यूट हो. अच्छा. आता ऐकायला जातोय. आता बोल. मी मगापासून मी काय विचारतो की पूर्वीच्या काळी मग एवढं मुद्रा राक्षस हे त्या काळातलंच होतं ना, चाणक्याच्या काळातलं नाटक? नाही. मुद्रा राक्षस हे चाणक्याच्या काळातलं नाटक नव्हतं. मग नंदाचा जो सेनापती होता त्याचं नाव राक्षस होतं, त्याचं नाव राक्षस होतं. त्याच्यावर जे नाटक लिहिलं गेलं ते मुद्रा राक्षस. हो, पण केव्हा? म्हणजे इसवी सनाच्या पूर्वी ना? नाही, इसवी सनाच्या पूर्वी. नाटक चाणक्य कधी आला? चाणक्य हा इसवी सन, चाणक्य हा 100 BC ला आलेला आहे माणूस. कोण? चाणक्य हा अराउंड 100 BC च्या आसपास आहे. 200 ठीक आहे. मी सांगतो ना, तारखा मला विचार. नाही. तर त्यावेळेला बोल. नाही, तर ते हे माझं मुद्रा राक्षस हे आता मला आठवलं म्हणून मी सांगितलं की ते नाटक खूपच त्याच्यात तो काय तर राक्षस अमात्य होता ना तो, तर त्याच्यावरती ते नाटक होतं. आणि दुसरं माझा प्रश्न असा की त्या ध्वनीचं काय करायचं? आज आपल्याकडे मायक्रोफोन आहे, लाऊडस्पीकर आहे, मग ती
नाट्यगृहाचं म्हणजे ध्वनीचं काय करणार, मोठमोठ्यानं ओरडायचं की काय? मगाशी जे मी सांगितलं गुण 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 नटामध्ये कुठले गुण आवश्यक दम असावे पाहिजे. हं. ह्याच्याबद्दल भरत मुनींनी लिहून ठेवलेलं आहे. अर्णब त्याच्यामध्ये गोस्वामी- आवाज पोचवण्याची ताकद असणं. एक्झॅक्टली रे. तो तर पहिला रिक्वायरमेंट असेल, फर्स्ट रिक्वायरमेंट. हा. आणि त्याच्यासाठी योगाभ्यास त्याच्याबद्दलही हो. नाट्यशास्त्रामध्ये आहे. म्हणजे पूर्वीची जी नाटकं बघितलेली असली, विशेषतः कर्नाटकात मी बघितली, अरे देवा का आरडाओरडा करूनच ते आवाज त्यांचा, जेवढा ज्याचा नट्यांचा आवाज जेवढा मोठा त्याला यक्षगान म्हणतात. सगळे चांगले नट असं म्हणजे ते यक्षगान. पूर्वीच्या काळी. कर्नाटकातली जी नाटकं तू अशी आरडाओरडा झालेली बघितलीस ना, दॅट इज हो. कॉल्ड यक्षगान. अच्छा अच्छा. इट इज अ फॉर्म ऑफ ड्रामा. हा. नाही, मी तामिळनाडूमध्ये पण नाटकं बघितली, पण तिथे सगळे साऊथचे सगळे आरडाओरडा हे करणार. आता हे जे आपलं ते रामलीलावर करतात तिथे सुद्धा काय असतं, कारण मुळात साऊंड आवाज तिथे पोहोचत नव्हता म्हणून ते हे असणार. पण तुझा अभ्यास खूप डीप आहे, त्यात वादच नाही. व्हेरी गुड. मला ते कसं आहे, मला हे सगळं करावं लागायचं, दिग्दर्शन करावं लागायचं म्हणून मला अभ्यास करावा लागला, नाही तर मी सुद्धा कदाचित केलं नसतं. करतातच असं नव्हे, एवढा अभ्यास सगळ्यांना करत पण तू नाही केला असं छान आहे. Very nice, म्हणजे very सगळ्यांना एवढा अभ्यास करतीलच असं नाही. आता मी जास्त बोलत नाही काय कोण किती अभ्यास करतं, हाऊ डीप किती खोल्यामध्ये आहे, पण तुझा अभ्यास खूपच छान आहे, म्हणजे खरोखर तू चांगला. समुद्रात आहेस ना, हा? तू समुद्रात आहेस ना. मग काय केला अभ्यास. एक माझा एक प्रश्न आहे, जर तू म्हटलंस की मेथड ऍक्टिंग, आत्ताचे सगळे ऍक्टर्स म्हणजे चांगले ऍक्टर्स हे मेथड ऍक्टिंग करतात असं म्हटलं जातं. ते स्टॅनिस्लाव्स्कीचं त्यांनी काही जे नॉर्म्स दिलेले आहेत त्याप्रमाणे. पण ह्याच्यामुळे ऍक्टिंग हे अशी एकसुरी नाही का होऊ शकत? म्हणजे फॉर एक्झाम्पल एक रोल आहे की तो एक माणूस मेथड ऍक्टिंगने ते करणार, दुसरा पण तसाच फॉलो करणार, मग त्याच्यात वैविध्य. मेथड ऍक्टिंगचा निगेटिव्ह पॉइंट एकच आहे, त्याच्यामध्ये सात्विक अभिनय तुम्हाला आणता येत नाही इफ यू आर डुईंग अ मेथड ऍक्टिंग. त्याच्यामुळे जरी तुम्ही मेथड ऍक्टिंग केलं तरी थोडं स्पॉन्टेनियस असायलाच पाहिजे. ते नसेल तर तुमच्या भावना तिथं येणार नाही, मग ते रोबोटिक होईल ना. एक्झॅक्टली तेच मला म्हणायचं आहे. सो दुसरं मला काय संगीत देव बावळे आता नवीन नाटक गाजतंय, ते कुठल्या प्रकारात जाईल? संगीत देव बावळे नाही, एक मिनिट. फॉर युअर इन्फॉर्मेशन, 1989 साली मी पूर्णविराम घेतला नाटक या क्षेत्राशी. बर. त्याच्यानंतर आजपर्यंत मी फक्त 3 नाटकं बघितलेली आहेत. सो देवबाभळी विषयी मी ऐकलेलं आहे. देवबाभळी मी पण बघितलेलं नाही नाटक. ते बेसिकली ती सांगतो तुला मी, त्याच्यामध्ये मला वाटतं तुकारामांची पत्नी बरोबर आणि विष्णूची पत्नी ह्या एकत्र येतात. तुकारामाची ना, विठोबाची आणि रुक्मिणी विठोबाची पत्नी, विठ्ठलाची पत्नी, रुक्मिणी आणि तुकारामाची पत्नी ह्या एकत्र येऊन, आणि ती पूर्ण संगीतिका आहे. हो, पण ती प्रकारात जातो. फार सुंदर असं गाजलंय त्यांना, गाजतंय सध्याचं नाटक. आता सध्या सुनील बर्वेनी ते पुन्हा नव्याने हे केलंय ते नाटक. जुन्या नाटकांपैकी ते रिसेंटली नवीन हे केलंय ते सुनील बर्वेनी केलंय मला वाटतं. बरोबर केलं नाही, माहिती नाही मला. ते भद्रकाली 6 महिने ते नाटक बंद होतं. 6 महिने नाटक बंद होतं, आता परत चालू झालंय. मला काय विचारायचं की हा प्रयोग कुठला, म्हणजे कुठल्या संगीतिका त्याचं तू स्टेज बघितलंस तर तुला ते परत भरतमुनीच्या नाट्यशास्त्रावर आधारितच दिसेल. रंगशीर्ष रंगपीठ असंच दिसेल.
हॅलो, मी बोलू का जरा? हा, बोला बोला. हा, काय आहे की भरत मुनींनी जे नाट्यशास्त्र लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी नाटकाच्या, नृत्याच्या किंवा या सगळ्या आर्ट्सच्या सर्व बाजूंचा विचार त्यांनी केलेला आहे. करेक्ट. पण तो काळ खूप जुना होता. त्यांनी जे काही लिहिलेलं आहे तिथे त्याच्या डिटेल्स मध्ये कदाचित खूप फरक मिळतील, पण त्याचं जे बेसिक आहे, मूळ आहे, ते मूळ आजही तितकंच लागू पडतं. विशेषतः नेपथ्य मध्ये तर तुम्ही भरत मुनींना सोडून जातच नाही. तुम्हाला माहिती असू दे नसू दे, तुम्ही ज्या वेळेला लॉजिकली नेपथ्य करता त्यावेळेला तुमच्या नंतर लक्षात येते की अरे हो, हेच ते. आणि तिथून कुणीच बाजूला जाऊ शकलेलं नाहीये. आणि ते सगळं त्यांनी जे काही मांडलेलं आहे ना, ते किती अभ्यास करून मांडलं असेल, किती तर्कसंगत विचार करून मांडलं असेल, याचा विचार करणं खूप कठीण जातं. जसं मगाशी अविनाशनी उल्लेख केला स्टॅनिस्लॉव्स्की, तो पण एक अभिनयातला एक स्तंभ आहे. त्याला धरून पुढे सगळं होतं किंवा त्याला नाकारून सगळं होतं. अभिनयामध्ये तर खूप खूप प्रयोग केले गेलेले आणि प्रत्यक्ष तसं पाहिलं गेलं ना तर कोणत्याही कलेमध्ये असा एकही नियम नाही की जो मोडता येत नाही. पण तो मोडताना तुम्ही सक्सेसफुली मोडला पाहिजे, तर तो एक नवीन नियम बनतो. तुम्ही नाटक किंवा नृत्य करायला गेलात तर तुम्हाला भरतमुनी माहिती असून देत किंवा नसून देत, नोईंगली और अननोईंगली तुम्ही त्यालाच फॉलो करत असता. फॉलो करता, बरोबर. तसंच अभिनयाचं आहे की स्टॅनिस्लॉव्स्कीची आज जी मेथड आहे ती खूप खूप रॉ मेथड होती ऍक्टिंगची, पण त्याचे जे बेसिक्स आहेत ते तसेच आहेत. त्याच्यामुळे कुणीही अभिनय केला तरी तो स्टॅनिस्लॉव्स्कीच्या थेअरीवरतीच अवलंबून असतो, पण त्याचे आविष्कार वेगळे वेगळे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने होतात. आता हे जे देवबाभळी सारखं जे नाटक आहे की जे 2 पात्रांनी फक्त संगीत म्हणून केलंय, स्टेजवरती काही नाहीये, आणि मग तरी सुद्धा ते पोचवत आहेत की नाही. त्याच्यात त्यांनी जे काय अभिनय केलाय तो काय स्टॅनिस्लॉव्स्कीचा नाही अभिनय, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, पण त्याचे जे बेसिक्स आहेत ते तसेच आहेत. आज मी काही आरशासमोर उभं राहून माझं कॅरेक्टर मी तयार करत नाही अभिनयामध्ये, पण त्याच्यात जे त्यांनी सांगितलं की आरशात बघून तुम्ही काय करता ते आपण सगळं करतच असतो, फक्त त्या आरशात बघत नाही. एकदा मेकअप झालं की आरशात बघतो, हा वाटतोय का मी, हा वाटतोय, जर थोडं बघ इकडे, जरा असं कर, असं सांगतो, पण तेवढंच. त्यामुळे स्टॅनिस्लॉव्स्की काय किंवा भरत मुनींचं नाट्यशास्त्र काय, हे इतके बेसिक आहेत की त्याला तुम्ही सोडून जाऊच शकत नाही कधीच. रंगमंचाचे जे आव्याने सांगितले ते भाग, हा नेपथ्याचा एवढा मोठा बेस आहे, त्याच्यानंतर अपस्टेज रेज असणं हा एवढा मोठा बेसिक आहे की मग तुम्ही तिथे काही दाखवा, काहीही करा. एकाने तर प्रत्येक दुसरा मजला दाखवलाय, किंवा शेक्सपिरियन नाटकामध्ये असं मजले दिसायचे आपल्याला, दिसतात, बरोबर आहे. पण त्याच्यात सुद्धा तेच आहे ना, वरचा मजला पुढे नसतो, वरचा मजला मागेच असतो. म्हणजे परत तेच आलं ना की रेस प्लॅटफॉर्म्स अप स्टेजला. याच्यामध्ये हेमंत एक गोष्ट मला थोडीशी ऍड करायची आहे. नॉर्मली काय असतं की प्रेक्षकांच्या समोर रंगमंचावर पुढच्या बाजूला काहीही अडचण किंवा ऑब्स्टॅकल असू नये असा एक नियम आहे. इट्स अ व्हेरी लॉजिकल थिंग ना. ऐक ना, रणांगण नाटकाने तो मोडलेला आहे. रणांगण म्हणून जे नाटक आहे पानिपतावर आधारित, ते मी पाहिलेलं नाहीये. मी सांगतो तुला, त्या नाटकामध्ये त्यांनी रंगमंचाच्या पुढे 18 इंचाची अशी लेवल ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत ठेवली की 18 इंच रेस पोर्शन. त्याच्या मागे मुळात रणांगण हे नाटक गार्दी सांगतायत. गार्दी त्या तिथं मारले गेलेले इब्राहिम खान जो गार्दी होता, त्याचे जे मेलेले गार्दी आहेत
ते ह्या रणांगण नाटकाचं निवेदन करतायत की ते पानिपत कसं घडलं त्याचं निवेदन करतायत. बर. ते त्यांची प्रेत त्याच्या मागे पडलेली आहेत त्या लेव्हलच्या मागे, तिथून ती जागी होऊन उभी राहतात. अच्छा अच्छा. त्याच्या मागचं संपूर्ण स्टेज आहे ते सगळं भरत मुनींच्या प्रमाणेच आहे. हा, मी पण असा प्रयोग केला होता. फक्त त्याच्यात असं होतं की सेंटर स्टेज मी रेज केलं होतं आणि अप स्टेज डाऊन ठेवलं होतं, पण त्याचा मी जास्त उपयोग हा लाइटिंगसाठी केला होता. की मला असं तिथे एक भुकेचा नाच वगैरे असं काय काय होतं त्या आपल्या आता जे पूर्वी नाटकात, तर ते भुकेचा नाच होता आणि तो मला प्रेक्षकांच्या अंगावर त्याच्या सावल्या टाकायच्या होत्या. मग त्याच्या मागे तो आता एक रंगमंचाचा तो भाग आहे म्हणून तिथे काही हालचाली केल्या गेल्या नाही असं नाही, पण व्हेरी लिटिल. त्याच्यामुळे निर्णय काढण्यासाठी एवढी मॉडिफिकेशन होऊ शकतात, पण त्यांनी बेसिक काही बदलत नाही. इट रिमेन्स दॅट सेम. आजही तुम्ही त्या पोझिशनला जाऊन तसंच केलं पाहिजे असं नाही. जसं मगाशी बोलणं झालं तसं की आपण सगळे डावीकडून उजवीकडे वाचतो. उद्या एखाद्या उर्दू लिहिणाऱ्या माणसाने हे लिहिलं असतं तर त्याच्या प्लेसमेंट त्यांनी बदलले असते ना रंगमंचाच्या, आहे की नाही? इकडे पूर्ण त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घे, डावीकडून उजवीकडे लिहिणं हा वेगळा विषय आहे, पण मी फक्त स्पर्श करून जातो, जास्त डिस्कशन आपण याच्यावर करूया नको. हे निसर्गाशी रिलेट होतं. उजवीकडून डावीकडे लिहिणं हे निसर्गाशी रिलेट होत नाही. दॅट इज माय पॉइंट. ठीक आहे ना, इट्स ओके. त्यांनी पण लिहितात ना, आणि एकच उर्दू भाषा नाही, अनेक भाषा आहेत की ज्या उजवीकडून लिहिल्या जातात, वाचल्या जातात, त्यांची पानही मला वाटतं फारशी पण उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. ऑल ऑफ अरब वर्ल्ड, ऑल द लँग्वेजेस फ्रॉम दॅट रिजन, हिब्रू पासून सगळे. अविनाश, मला ह्याच्या संदर्भात नेपथ्य वगैरेच्या संदर्भात मंदिराची रचना, प्राचीन मंदिराची रचना भारतीय शास्त्रज्ञाने किंवा शिल्पकाराने कशी केली तुम्ही बघितलं का? म्हणजे हा त्याचा नियम आहे, तो सगळीकडेच त्या ह्याच्यात लागू होत असणार की मंदिराचे जे कळस असतात, कळसावरती मी त्याला खालची भूत योनी, मानव योनी असं त्याचे मंदिराचे जे प्रकार जे आहेत, जे भाग आहेत, त्याला नावं दिलेली आहेत त्यांनी. तर प्राणी सर्वात खालची ते असं भूत योनी, त्याच्यानंतर खालची ते प्राणी योनी म्हणजे हत्ती बित्ती आपण कोरलेले असतात, त्यांचे आकार मोठे असतात. नंतर ते मानव योनीचा हे जिथं मानवाचा आकार जो असतो, पण कळसावरती नेहमी असे मोठे तर त्याला देव योनी म्हणतात. त्याच्यातला आकार जे असतात आपण खालून बघतो वरती एवढं उंचावर, त्याचा आकार कसाला असायला पाहिजे, छोटा मोठा, तो तसा त्यांनी केलेला असतो. आणखीन ते जे नेपथ्य तुम्ही तुमच्या नाटकात वापरता की प्रेक्षक लांब बसलेला असेल, त्याला स्टेजवर दिसणार, तेच त्यांनी टेक्निक, तोच तो डोक्याचा विचार करून त्यांनी तो मंदिराच्या रचनेमध्ये केलेला आहे. अर्थात ते ह्या संबंध वाटला मला म्हणून मी बोललो. नाही, बरोबर आहे. फक्त कसं आहे माहितीये का, कसं आहे तुला मी सांगतो की हा पूर्णपणे विषयच वेगळा आहे. हा वास्तुशास्त्राचा विषय आहे. नाही, पण तो मुद्दामून त्यांनी केला तसा, त्याचा आकार त्याचे वेगवेगळे होत असतात. मंदिराच्या कळसावरती तो असतो, त्याला देवयोनी म्हणतात. भरत मुनींच्या नाट्यशास्त्रापूर्वीपासून वास्तुशास्त्र अस्तित्वात आहे. बरोबर. हा, त्याच्यामुळे ह्याची सांगड तू अशी घालू नकोस. हा टोटली वास्तुशास्त्र हा टोटली वेगळा विषय आहे. नाही, मी सांगड घालत नाही. हा, सांगड घालत की त्यावेळेला जे आज कसं आजच्या प्रत्येक काळानुसार जेवढं तंत्रज्ञान असेल ते सगळीकडे वापरलं जातं. आर्यभट्टाचा काळ माहितीये का तुला? मला सांग. हो, मला माहित नाही काय साधारण काय आहे. आर्यभट्ट सन 12व्या शतकातला तर हा इथं आहे 600 BC, 600 CE एडी म्हणजे CE.
नाही, अराउंड 600. नाही, माझं म्हणणं काय आहे, आपल्याकडे गणित हा जो विषय आहे हा खूप म्हणजे भरतमुनीच्या आधीपासून अस्तित्वात आहे. आणि गणित म्हणजेच भूमिती. गणितातल्या अनेक भागांपैकी एक भाग म्हणजे भूमिती. लोक त्या काळामध्ये रामायणात घरं बांधत होते, राजवाडे बांधत होते, म्हणजे भूमिती अस्तित्वात होती ना. काहीतरी नियम अस्तित्वात होते की नाही. कदाचित ते वास्तुशास्त्र लिखित नसेल, पण पूर्वापार म्हणजे बापानी मुलाला, आणि त्यावेळेला कसं जाती होत्या, म्हणजे रामायणात होत्या की नाही माहित नाही. आत्ताच मी सांगितलं की मनुस्मृती 200 BC ते 200 CE, त्याच्यामुळे जाती असतील की नाही मला माहिती नाही, पण काहीतरी एक हे असेल ना त्याच्यामध्ये. तर ती भूमिती होतीच त्यावेळेला. नाही, मी सांगतो, मी जर काही बोलायला लागलो, नाही ऐक जरा, त्यातून नाही नाही, त्या वास्तुशास्त्रातनं मग आपण दुसऱ्या दिवशी ठरवूया ते. 11:30 झालेत. त्या वास्तुशास्त्रात महाभारत 10,000 12,000 वर्षापूर्वी मगाशी कोणीतरी बोललं ते काय म्हणत ते ह्याच्या भूगर्भशास्त्रज्ञ किंवा जे नळशास्त्र सायन्सच्या दृष्टीने ते बसतच नाही कुठे ते. कारण मानवाचा हिमयुग केव्हा होतं 11,000 12,000 वर्षापूर्वी, त्या काळी माणूस होता. वेगळं होईल तो. हा, मी ज्या माणसाचं मगाशी नाव घेतलं, निलेश नीलकंठ ओक, ज्यांनी ही टाइमलाईन फिक्स केलेली आहे, त्यांनी सांगितलंय की महाभारतामध्ये पहिलाच श्लोक असा आहे ऍस्ट्रॉनॉमिकल की अरुंधती ही वसिष्ठांच्या पुढे आहे. अरुंधती ही वसिष्ठांच्या पुढे आहे आणि त्याच्यावरून त्यांनी ती थिअरी मांडलेली आहे. अजूनपर्यंत ती कुणी खोडली नाहीये. नाही, आता मी बोलायला लागलो म्हणून मी बोलायला लागलो. माझ्याशी नाही, तू हे बघ, माझा त्याच्यात अभ्यास नाही. तुला बोलायचं निलेश, ह्या विषयावर बोलायचं असेल तर यू हॅव टू टॉक टू निलेश नीलकंठ ओक, नॉट टू अविनाश सोमण. नाही, कारण भरपूर व्हिडिओज आहेत. भरपूर व्हिडिओज आहेत. नाही, असू दे. मला काय म्हणायचंय, कुठलंही सायन्स, कुठलंही फॅक्ट हे करायचं झालं तर जसं 1 2 3 सगळ्यांनी ते ऍग्री करावं लागतं आणि ते प्रूव्ह करावं लागतं सगळं, तर तो शास्त्र किंवा जो सिद्धांत असेल तो मान्य होतो. एखाद्याने म्हटलं म्हणजे तो मान्य होतो नाही. एखाद्याने म्हटलं की आमचं रामायण 10,000 वर्षापूर्वी होतं, 15,000 वर्षापूर्वी होतं, ते मानलं जात नाही. ऐक ना जरा, मी काय म्हणतो, ऐकतो ना. एक मिनिट, एखाद्या थोडं इंटरप्ट. श्याम 1 मिनिट, श्याम 1 मिनिट. एखाद्याने ते मान्य केलं नाही केलं हा भाग वेगळा आहे. मुळात माझी तुला एक रिक्वेस्ट आहे नितीन. बोल ना. निलेश नीलकंठ ओकांचं टाइमलाईन ऑफ रामायण, टाइमलाईन ऑफ महाभारत आणि सुग्रीवाज ॲटलास हे 3 व्हिडिओ तू अवश्य बघ. नाही, मी बघितलेत, बरेच बघितले, त्याची पुस्तकं पण वाचली आहेत, पण ते आधुनिक सायन्स मध्ये कुठेच बसत नाही बसत ना. आय ऍग्री ना. आत्ताच्या सायन्स मध्ये कुठेही बसत नाही. मला असं वाटतंय की हा विषय पूर्ण वेगळा आहे आणि वेगळा, एक्झॅक्टली, खूप डिस्कशन, म्हणजे त्याच्यासाठी एक वेगळं सेशन होऊ शकेल असा हा विषय आहे. आणि आजचा विषय तो नाहीये, कारण आता सगळ्यांना म्हणजे इट्स क्वाईट लेट ऑल्सो. तर आपण जरा आजच्या विषयावरती थोडा ठेवूया आणि देन मी आता झोपायला जातो. गुड नाईट. आय थिंक वी विल स्टॉप नाव. शेवटचा अविनाश, थँक्यू. लाइटर वेन मध्ये एक प्रश्न विचारतो. बोल. की तू नाटकातलं पूर्वरंग, मध्यम रंग सगळं व्यवस्थित हे सांगितलंस, पण तू आत्ताच्या सध्याच्या नाट्य व्यावसायिकांमध्ये लोकप्रिय असणारा उत्तर रंग जो का आहे तो पण भरत मुनींनी लिहून ठेवला होता का? नाही, तो नव्हता लिहिलेला. म्हणजे तो लेटेस्ट आलेला आहे. आधुनिक भरत मुनींनी तो हे केलेला आहे. तसा नंतर घातलेला आहे ना. आम्ही या फील्ड मधले नाही होत, त्यामुळे आम्ही फक्त कानावर आलेल्या गोष्टीच आम्ही बोलू शकतो.
नाही, उत्तर रंग आहे तो खरा आहे, हा चालतो. पण सगळेच जण त्या उत्तर रंगात सहभागी असतात असंही नाही, काही असतात काही नसतात. ओके. आत्ताचा उत्तर रंग आता खूप रंगला. आता मला वाटतं आपण सगळ्यांना बाय बाय करूया. Can I stop recording? Yes, yes. Good I will night. stop recording now.